अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड तसेच आचार्य अकॅडमी आयोजित शिक्षणावरती बोलू काही तसेच करिअरवरती बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण नामवंत जे वक्ते आहेत त्याच पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम प्रकारे यश मिळवलेलं आहे अशा व्यक्तींशी आपण या कार्यक्रमामध्ये संवाद साधतो। आजचं आपल्या या सत्रामध्ये उपस्थित असणारं अष्टपैलू असणारं व्यक्तिमत्व बारामतीचे पहिले आयर्नमॅन, साता समुद्रापार आपला झेंडा फडकून आपलं कर्तव्य दाखवून देणारे मराठी माणूस, 3 वेळा आयर्नमॅन असलेले यशस्वी प्रेरणादायी उद्योजक मान्य श्री सतीश ननवरे सर, बारामतीचे पहिले आयर्नमॅन तसेच संचालक वैष्णवी ग्राफिक्स, बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सतीशजी ननवरे सर आपल्यासोबत आज आहेत। सर, या कार्यक्रमामध्ये मी आपलं सगळ्यात पहिल्यांदा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमासाठी तुमचे आचार्य अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक असं सगळ्यात पहिल्यांदा सर स्वागत करतो। नमस्ते आणि धन्यवाद। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपल्यासोबत असणारे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांची ओळख करून देणं खूप गरजेचं असतं आणि सरांची ओळख करून बारामतीमध्ये देणं हे सरांचं नाव हे खूप महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे। तरी एक सरांचा मी आजपर्यंतचा एक परिचय देण्याचा प्रयत्न करतो। जिद्द व आत्मविश्वास असेल तर जगात काहीही अशक्य नाही ही बाब ज्यांनी सत्यात उतरवलेली आहे आयर्नमॅन मान्य श्री सतीश रामचंद्र ननवरे सरांनी सिद्ध करून दाखवलेले आहे। बारामतीचे पहिले आयर्नमॅन आहेत। जलतरण, धावणे, सायकलिंग अशा तिहेरी प्रकारात सातत्य ठेवत साता समुद्रापार आपला झेंडा फडकवून मान्य श्री सतीश सर 3 वेळा आयर्नमॅन झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून हा किताब पटकवणारे पहिले मराठी माणूस आहेत। त्याचबरोबर क्रीडा संस्कृती जपत क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती करण्याच्या उद्देशाने सरांनी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेची स्थापना केलेली आहे। सर या संस्थेचे अध्यक्ष आहेत। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार ज्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये सर सदस्य आहेत। बारामती सायकल क्लब याही संस्थेचे सर सदस्य आहेत। गेली 20 वर्ष वैष्णवी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाची जोड देत नाविन्यपूर्णाने प्रयोग करत एक यशस्वी उद्योजक म्हणून सरांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे। कोणत्याही क्षेत्रामध्ये जाहिरात लागते आणि त्याचबरोबर अभिषेक पब्लिसिटीच्या माध्यमातून जाहिरात क्षेत्रामध्ये सरांनी आपला ठसा उमटवलेला आहे। पवार कुटुंबियावरती प्रचंड प्रेम असणारा माणूस अशी सरांची ओळख आहे। कारण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी एक अनोखा कार्यक्रम राबवत आदरणीय पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो म्हणून सरांनी तिरुपती ते बारामती हा सायकल प्रवास अवघ्या 55 तासामध्ये पूर्ण केलेला आहे। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया तसेच बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा, स्वच्छतेच्या प्रणेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून अष्टविनायक दर्शन सायकल प्रवास हा 46 तासात सरांनी पूर्ण केलेला आहे। आणि त्याचबरोबर नुकतंच 26 जुलै 2020 रोजी आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चक्क पुणे तो बारामती हा प्रवास धावत पूर्ण करणारं एक ऊर्जादायी व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सतीश ननवरे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत। सर हा प्रवास म्हणजे पूर्णपणे थक्क करणारा आहे। म्हणजे असं म्हटलं जातं की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात। सर तुमच्या उद्योजक क्षेत्रातील प्रवासाबद्दल पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल। नमस्कार, मी मूळचा बारामती तालुक्यातील सोनगाव हे गाव आहे। करा आणि नीरा या संगमावरती सोनगाव हे गाव वसलेलं आहे आणि बालपण सगळं तिथंच गेलं। मराठी शाळा म्हणजे नदीला पोहणे, गोट्या खेळणे, सुरपारुंड्या खेळणे हे गावातले सगळे। त्याच्यानंतर प्राथमिक शाळेत शिकायला असल्यामुळं कबड्डी खेळणे, खो खो खेळणे असे खेळातले खूप गोष्टी आवडत असायच्या। घरची परिस्थिती खूप बेताची होती। वडील शेतीची कामे करायचे आणि आई आठवडे बाजारचा बाजार करायची आणि एक जो थोरला भाव होता तो शेळ्या राखायचा। असं सगळं घरची परिस्थिती होती आणि घरच्यांची खूप इच्छा होती की कुणीतरी घरातलं एक जणांनी तरी शिकावं, म्हणून
ती जबाबदारी माझ्यावरती होती आणि मला ती संधी मिळाली, कारण बाकीच्या भावंडांना पण शिकता आलं नाही परिस्थितीमुळं. आणि मग घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मला लहानपणापासूनच असं वाटायचं की अरे आपणच काहीतरी करायला पाहिजे आणि आपणच काहीतरी करू शकतो घरात घर पुढे नेण्यासाठी. ही लहानपणापासूनच हे होती. आणि एक देवी देणगी म्हणून मला ड्रॉइंग म्हणजे लहानपणापासूनच प्रचंड आवडत होतं. म्हणजे की मातीची बैल करणे बैल पोळ्याच्या वेळेस, त्याच्यानंतर गणपतीच्या सणाच्या वेळेस गणपती तयार करणे आणि मातीचे गणपती तयार करून मी त्यावेळेस विकायचो. म्हणजे की आणि म्हणजे ती व्यावसायिकता थोडीशी तेव्हापासूनच आतमध्ये होती. आणि मग भिंतीवरती चित्र काढणे, सायकल वरती नावं टाकणे वगैरे असे हे करत शाळा शिकत शिकतच ह्या गोष्टी करत होतो. आणि एक आयुष्याला एक कलाटणी जी मिळते ना, तो एक प्रसंग असा घडला माझ्या लाईफ मध्ये. म्हणजे की जे तालुक्या पातळीवरती ड्रॉइंगच्या स्पर्धा असतात, तर त्या स्पर्धेमध्ये शाळेतून मी पहिल्यांदा सहभाग घेतला आणि लहान गटामध्ये माझा तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आला ड्रॉइंग मध्ये. आणि म्हणजे शाळेमध्ये ढ असणारा विद्यार्थी एकदम वेगळ्या पद्धतीने समोर आला सगळ्यांच्या. आणि तिथून खरं प्रवास चालू झाला. आणि मग हायस्कूलला ऍडमिशन आणि नंतर ना ड्रॉइंगच्या कॉलेजला म्हणजे टीसी कॉलेजला 1 वर्ष होतो मी. त्यानंतर कोल्हापूरला 1-2 वर्ष एटीडी सॉरी फाउंडेशनचा कोर्स केला. आणि त्यानंतर मग मी पुण्याला अभिनवला प्रवेश घेऊन GDAT कम्प्लीट केलं. आणि मग त्यानंतर म्हणजे शिक्षण करत असताना पण बऱ्याच अडचणी होत्या. घरची परिस्थिती सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की बिकटची असल्यामुळं घरच्यांनी कोल्हापूरला ज्यावेळेस शिक्षणासाठी गेलो होतो त्यावेळेस उत्साह असतो की मुलगा शिक्षणासाठी बाहेर जातोय, मग घरचे मोकळ्या हाताने खर्च करतात. पण पैसे एवढे होते की 1 वर्षात सगळे पैसे संपलेले होते घरच्यांचे. त्याच्यानंतर वडिलांनी सांगितलं की तू आपला इकडच काहीतरी काम बघ, कारण ह्याच्या पुढचं शिक्षण आम्ही नाही देऊ शकत तुला. आणि मग परत प्रश्नचिन्ह आला माझ्या शिक्षणावरती. आणि मग ठरवलं की नाही आता आपणच काहीतरी करायचं. मग ज्यावेळेस पुण्याला मी कॉलेजला गेलो, ऍडमिशन मिळाला अभिनवला, त्यावेळेस मी 11वी करत होतो बारामतीत त्यावेळेस टीसी कॉलेजला. त्यावेळेस मला कलेची आवड असल्यामुळे मला फोटोग्राफी शिकायची खूप इच्छा होती. आणि मग त्यावेळेस माझे शाळेतले जे शिक्षक मोमीन सर म्हणून होते दुर्लेवाडी स्कूलचे, तर त्यांना मी म्हटलं की मला सर फोटोग्राफी शिकायची. ते फोटोग्राफी करत होते. आणि मग ते म्हणले अरे मी तर काय शिकवू शकत नाही, माझं शाळा आणि बाकीच्या गोष्टी असल्यामुळे मी तुला तेवढा नाही वेळ देऊ शकत. तू माणिक फोटो स्टुडिओ मध्ये माझी ओळख आहे, त्या ठिकाणी मी तुला एक भूतपूर्व विद्यार्थी म्हणून मी सांगू शकतो तुझ्याबद्दल. मग ते सरांनी मला एक दिवस स्टुडिओ मध्ये नेलं आणि मग तिथून त्या फोटोग्राफीचा थोडासा प्रवास चालू झाला. ग्रामीण भागात असल्यामुळे खूप असे बुजरा होतो मी खूप. म्हणजे समोर जायचं म्हणलं की अंग थरथर कापायचं, बोलायची अडचण यायची, आता सुद्धा आहे पण. आणि मग फोटोग्राफी शिकलो, 11वी करत असतानाच फोटोग्राफी शिकलो. आणि अण्णा आणि नाना म्हणजे गंगाधर काळे आणि तानाजी काळे यांनी खूप म्हणजे जसा गिरीश काळे त्यांचा मुलगा आता प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो, तसंच मला त्यांनी स्टुडिओ मध्ये सांभाळलं मुलासारखं आणि प्रत्येक गोष्ट शिकवली. आणि मग त्याचा फायदा मला ज्यावेळेस मी अभिनवला माझ्या पुढे शिक्षणाचा प्रश्नचिन्ह आलं होतं, तर कला कधी वाया जात नाही तो विषय परत पुढे आला. आणि मग मी पार्ट टाइम फोटोग्राफीचा बिझनेस पुण्यात करत होतो. आणि त्याच्यानंतर की पुण्यामध्ये क्वालिटी आर्ट म्हणून आहे,
गांजवे पेठमध्ये. तर ते अण्णांचे जे तानाजी काळे होते त्यांचे भाचे होते ते. तर माझं ड्रॉइंग अण्णा इथं स्टुडिओ मध्ये असताना बघायचे, मी चित्र काढायचो वगैरे तर ते म्हणले की तुला तिथं म्हणजे परिस्थिती माझी माहिती असायची. माझा डबा ज्यावेळेस रोज मी स्टुडिओ मध्ये खायचो त्यावेळेस मी कोण नसताना डबा खायचो का, तर प्रत्येक वेळेस डब्यामध्ये चटणी आणि भाकरीच असायची. त्याच्यामुळं मला ती इतरांसमोर खायचं म्हटलं की थोडस हे वाटायचं. म्हणून मग त्या गुरूंना परिस्थिती माहिती होती, म्हणून त्यांनी म्हटले की मी तिथं तुला ओळख करून देतो, तिथं काय काम मिळालं तर बघ तुला तुझ्या ह्याच्यावरती. मग त्या ठिकाणी त्यांनी ओळख करून दिल्यामुळे मला क्वालिटी आर्ट मध्ये पार्ट टाइम जॉब मिळाला आणि तिथून माझं खरं शिक्षण चालू झालं. आणि मग शिक्षण चालू होत असताना म्हणजे सकाळचं अभिनव कॉलेज हे सकाळी 7 वाजता भरायचं आणि 1:30 वाजता ते सुटायचं मधले. आणि मग हा प्रवास करत असताना की 4 ते 8 मी क्वालिटी आर्ट मध्ये काम करायचो पार्ट टाइम. त्यावेळेस मला साधारण एक 800 रुपये मिळायचे. आणि 800 रुपये मिळाल्यानंतर त्यामध्ये माझं जे हॉस्टेलचं भाडं होतं ते 300 रुपये महिना असायचं आणि 500 रुपये मेससाठी लागायचे. आणि इतर खर्च जो कॉलेजचा असायचा तो मी फोटोग्राफी पार्ट टाइम, लग्नाच्या ऑर्डर्स कर किंवा आमचे जे अभिनवचे शिक्षक आहेत त्यांच्या पेंटिंगचे फोटो काढणे, ह्याच्यातून सगळा कॉलेजचा खर्च मी भागवत असे आणि कॉलेज करत होतो. आणि कॉलेज करत असताना पण बऱ्याच गोष्टी ज्या अडचणी होत्या की वेळ खूप मॅनेज करायला लागत असायची. की सकाळी 7 ला कॉलेज असलं की अगोदरच उठायला लागायचं आणि मला व्यायामाची लहानपणापासूनच आवड होती, त्याच्यामुळे मी कॉलेजला असताना पण ती सोडली नाही. मग मी रोज 5 वाजता उठायचो त्यावेळेस पण पर्वतीला रन करत मी जायचो, तिथं व्यायाम करायचो, तिथून परत रिटर्न यायचो. मी गुरुवार पेठेत राहत होतो जे डिमेन्शनला. तर त्या ठिकाणी येऊन मग येताना तिथे दुधाची पिशवी घेऊन यायचं, एक अर्धा लिटर दूध पार्टनर बरोबर पावशेर दूध प्यायचं आणि मग तिथून कॉलेजला जायचं. कॉलेजला गेल्यानंतर मग कधी पैसे असले तर नाश्ता असायचा करायचो, नसेल तर त्यावेळेस ऍडजस्ट करायचो. आणि मग कॉलेज सुटल्यानंतर मेसला जायचं, डबा घ्यायचा, जेवण करायचं आणि परत कॉलेजचा काय जो अभ्यास असायचा तो करायचो आणि मग परत जॉबला जायचं. जॉबला 4 ते 8 जॉब केल्यानंतर परत रिटर्न यायचं, परत मेसला डबा घ्यायला जायचं, जेवायचं, अभ्यास करायचा, त्याच्यानंतर स्वारगेटला परत स्केचिंग साठी जायचं. म्हणजे हा निरंतर हा प्रवास मी 4 वर्षे करत होतो. म्हणजे मी 4 वर्ष मी फक्त 5 तासच झोपायचो, 4 ते 5 तासच झोप मिळायची मला. पण ह्या गोष्टींमुळे वेळ कशी मॅनेज करायची ते मला खूप समजत गेलं. नक्कीच सर, म्हणजे आज प्रत्येकाला उद्योजक सतीश ननवरे सर दिसतात, परंतु त्याच्या पाठीमागचा असणारा संघर्ष. अनेक विद्यार्थी सर हा कार्यक्रम त्या ठिकाणी लाईव्ह पाहतात की त्यांना आज वाटतं की एका दिवसामध्ये कुठला उद्योजक घडत नाही किंवा एका दिवसामध्ये कोण वैज्ञानिक घडत नाही. प्रत्येक हा संघर्ष त्या ठिकाणी असतो आणि हा संघर्ष त्या ठिकाणी आज तुमच्याशी बोलत असताना त्या ठिकाणी समजतोय. कारण संघर्षाशिवाय नवीन निर्माण कधीच काही होत नाही. त्या ठिकाणी तुम्ही वेळेचं नियोजनाचं असलेलं सांगितलं असेल किंवा लहानपणापासूनच तुमच्या क्षेत्रामधलं असणारं स्किल तुम्ही डेव्हलप करत गेला. त्यानंतर कला जी असते ती कला माणसाला खूप मोठं करत असते. कारण पु ल देशपांडे सर सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, परंतु एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. कलाकार हा माणूस खूप मोठा असतो आणि तो तुमच्यामधनं पाहायला मिळालेला आहे सर. त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आपण गप्पा मारतोच आहेत. 1729 आचार्य अकॅडमी आयोजित आजचा कार्यक्रम आहे आणि तुमचे सर मित्र सुद्धा हा कार्यक्रम लाईव्ह पाहतायत. सगळ्यांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. सरांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक महाविद्यालयातील प्राचार्य असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अगदी 10,000हून अधिक लोकांपर्यंत हा प्रोग्राम आता सध्या लाईव्ह जातोय आणि सरांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्याला ऐकायला मिळतोय.
सर तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं, तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जातं. तुमचा उद्योजकता क्षेत्रातील प्रवास आणि वैष्णवी ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही टाकलेलं पाऊल आणि एक उद्योजक म्हणून तुम्ही काम करत असताना आलेल्या अडचणी, तुम्ही सुरुवात केलेला तुमचा पहिला व्यवसाय, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ज्यावेळेस अभिनवचा डिप्लोमा कंप्लीट झाला त्यावेळेस म्हणजे मी स्पेशल सब्जेक्ट माझा फोटोग्राफी होता आणि ज्यावेळेस मी क्वालिटी आर्ट मध्ये काम करत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी बऱ्यापैकी सायन्सच काम चालायचं की एवढ्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडं काटेकोर पाळल्या जात होत्या की नंबर प्लेट जी काय ऑर्डर असायच्या म्हणजे खूप पुणे जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणावर मोठमोठी लोक यायची काम देण्यासाठी तिथं. आणि त्या ठिकाणी म्हणजे आज घेतलेली ऑर्डर नंबर प्लेटची ते 8 दिवसानंतर त्यांची डिलिव्हरी असायची. म्हणजे एवढं त्यांचे कडक सगळे नियम होते की कुणालाही एक्सक्यूज नसायचं. म्हणजे माझ्या समोर पतंगराव कदमांचे चिरंजीव नंबर प्लेट टाकण्यासाठी आले होते. म्हणजे मला माहिती पण नव्हतं की पतंगराव कदम कोण आहेत त्यावेळेस, म्हणजे एवढ्या मोठी व्यक्ती आहेत ते मला माहित नव्हतं. आणि त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्हाला 8 दिवसानंतरच ती प्लेट मिळणार आहे, त्याच्या अगोदर आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे ह्या काही गोष्टी मला त्यावेळेस जाणवल्या की म्हणजे एवढा स्पॅन का, कारण नंबर प्लेटचं काम मीच करायचं तिथं बऱ्यापैकी. पण त्यानंतर ना कॉलेज संपलं, म्हणजे की अभिनवचा डिप्लोमा संपला त्याच्यानंतर मला ऑपॉर्च्युनिटी होती की मुंबईला जाण्यासाठी फोटोग्राफी मध्ये करिअर करण्यासाठी. पण माझी परिस्थिती कायम माझ्या डोळ्यासमोर असायची की मी जर म्हणलं मुंबईला गेलो तर परत तोच संघर्ष असणार आहे मोठा, की एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहणार, आपलं अस्तित्व निर्माण करणे. म्हणजे आताचे जे मॉडेल फोटोग्राफर जे आहेत अतुल कसबेकर मुंबईचे, तर त्यांचं असिस्टंट फोटोग्राफर म्हणून मला संधी होती त्यावेळेस जाण्याची. परत मला एक बेंगलोरला पण एक संधी आली. पण मग मी असा विचार केला की म्हणजे आपल्याकडं म्हणजे आपल्याच गावाकडं का नाही जावं. आणि मग त्या 2-3 गोष्टीत मी कन्फ्युजन होतं मला, ते मी क्लिअर केलं आणि ठरवलं की बारामतीलाच यायचं. आता बारामतीला का यायचं, म्हणजे एवढ्या मोठ्या मेट्रो सिटी सोडून तुम्ही बारामतीला का येत होता, म्हणजे हा एक म्हणजे असं इतर मुलांना वाटत होतं की अरे हा असा का निर्णय घेतोय. पण मला असं वाटलं की बारामती पवार साहेबांच्या माध्यमातून डेव्हलप होत होती. त्यावेळेस नुकतीच एमआयडीसी सुरू झालेली होती. एमआयडीसी सुरू झाल्यामुळे की नवनवीन कंपन्या येत होत्या, त्याचबरोबर येणारे सगळे लोक पण वेगवेगळ्या सिटीमधून बारामतीमध्ये येत होते. बारामतीचा एक सर्वांगीण विकास होत होता आणि ज्या ठिकाणी विकास असतो त्या ठिकाणी काम प्रचंड प्रमाणात असतात, हे मला त्यावेळेस जाणवलं. म्हणून मी बारामतीला यायचा डिसिजन घेतला. आणि मग की परत प्रश्नचिन्ह आला की म्हणजे बारामतीला आल्यानंतर करायचं काय. मग वडील म्हणले की आता तू आपली सर्व्हिस बघ कुठंतरी. म्हणजे मी ज्यावेळेस जीडीआर केलं त्याच वेळेस मी मधूनच आर्ट टीचर डिप्लोमा म्हणून केलता, म्हणजे मी शिक्षक पण झालो होतो. हा, तर मग त्या ह्याच्यातून की घरच्यांचं असं म्हणणं होतं की गव्हर्नमेंट सर्व्हिस कधी पण चांगली. पण म्हणजे मी त्यावेळेस एटीडी ला त्या वर्षी मी कॉलेजमध्ये सेकंड नंबरला आलो होतो आणि एवढे मार्क चांगले मिळून सुद्धा म्हणजे सर्व्हिस कुठं नव्हती. म्हणजे ह्या स्थानिक पुढाऱ्याकडे जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, आणि ते माझ्या मनाला काय पटत नव्हतं की आपण जर एवढा अभ्यास करून म्हणजे कुणाकडे तरी आपण सर्व्हिसची भीक मागतोय, हे मला काही योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग पण वडिलांचं पण म्हणणं त्यावेळेस बरोबर होतं की एक गॅरंटेड म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल तर पेन्शन मिळते किंवा हे, तो हा विषय त्यांच्या दृष्टीने एकदम बरोबर होते ते. पण मी
एक कॉलेजवरनं आल्यानंतर जेव्हा मी सोनगाव मध्ये राहत होतो, एक 2-3 महिने मी तिथं हे केलं ऍडजस्टमेंट, की इकडं बघ काम तिकडं बघ काम. पण त्यावेळेस काय कुठंच काय हे लागत नव्हतं. मग मी ठरवलं की म्हटलं की मी ज्यावेळेस पुण्यात पार्ट टाइम जॉब करत होतो, तो अनुभव माझ्या पाठीशी होताच कामाचा ऍक्च्युअल मधला. आणि कॉलेजमध्ये जे काय मी 5 वर्ष शिकलो होतो त्या डिझायनिंगचा पण अनुभव माझ्या पाठीशी होता. मग मी वडिलांना म्हटलं की मला व्यवसाय चालू करू द्या, जोपर्यंत मला सर्व्हिस नाही मिळत तोपर्यंत मी व्यवसाय करतो, आणि सर्व्हिस मिळाली की मी व्यवसाय बंद करतो. मग ह्या अटीवरती मला व्यवसाय सुरू करण्याची परमिशन घरातून मिळाली. आणि वडील म्हणले की आपल्याकडे काय 1 रुपया नाहीये तुला देण्यासाठी, तुझ्या लेवलवरती तू कसं मॅनेज करायचं तुझं तू बघ. मग परत प्रश्नचिन्ह, मग सगळ्यात गारानं सांगतो ते आपण आईकडेच. मग आईला हे करायला लागलो, की आईकडे तरी कुठून पैसे असणार. आणि मग सगळा हा विषय 1-2 महिने गेले आत. आणि मग मी बारामतीत मधून अजून यायचो, बघायचो कुठं शॉप मिळतंय का किंवा काय असं. आणि आमच्याकडे एक जुनी म्हणजे टीव्हीएस 50 गाडी होती, आणि तो एक फिटर म्हणजे राजू म्हणून त्याचं नाव होतं. तर तो बारामतीहून सोनगावला ती गाडी सर्व्हिसिंग साठी यायचा. म्हणजे ते नानांचा तो मित्रच होता आमच्या वडिलांचा. मग त्याची ओळख बारामतीत बऱ्यापैकी होती, म्हणून मग ते त्याला मी राजाभाऊ म्हणायचो. मग ते त्या राजाभाऊकडे मी म्हटलं की अरे मला असं असं शॉप करायचंय, दुकान चालू करायचंय आर्टचं, तर तू जरा मला मदत कर दुकानसाठी. तर मग त्याच्या एक ओळखीचे होते, त्यांनी त्या ठिकाणी गेले, आम्ही गेलो तिथं. आणि मग ते शॉप बारामतीमध्ये भोरी कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्यांदा बघितलं. ते माझ्या मते 10x15चं शॉप होतं. आणि ते असलकर म्हणून एक मालक त्यांचे, ते पुरी भाजीचा त्यांचा व्यवसाय. आणि त्यांच्या समोर गेलो मी. ते म्हटले द्यायचंय भाड्याने, पण भाडं किती देणार आणि डिपॉझिट किती देणार. तर त्यावेळेस मग मी म्हटलं सांगा तुम्ही. तर ते म्हणले की 20,000 रुपये डिपॉझिट आणि 2,000 रुपये भाडं. मग त्यावेळेस माझी बोलतीच बंद झाली, की त्यावेळेस मी 20,000 रुपये कुठनं देणार, की माझ्याकडे म्हणजे 20 रुपये पेट्रोलला मी पण आईकडनं घेऊन आलो होतो बारामतीला. आणि मी गप्प बसलो त्यावेळेस. ते म्हणले बोला काहीतरी तुम्ही. आणि मग मी बोललो त्यांच्याशी, की मी म्हटलं आता डेअरिंग करू आपण, कारण इथपर्यंतचा प्रवास बऱ्यापैकी डेअरिंग वरतीच झाला होता. म्हणलं बोलायला काय हरकत आहे. मग मी म्हटलं त्यांना 10,000 रुपये डिपॉझिट देतो सेट आणि 1,000 रुपये भाडं देतो. ते म्हणले ठीक आहे घेऊन टाका. ते घेऊन टाका म्हणल्यानंतर ना आणि मी म्हणजे पूर्ण हवा गेल्यासारखं झालं. आणि मग म्हणजे ती 10,000 रुपये डिपॉझिट देणार कुठून आणि 1,000 भाडं, हा विषय. मग परत आईकडं घरी गेल्यानंतर मग तेच कारण वडील म्हणले माझ्याकडे काय पैसे नाहीत, मी काय देऊ शकत नाहीये तुला. मग आई म्हणली आपण काय करू, दागिने ठेवू घाण, आणि तुला त्याच्यातनं पैसे येतील ते आपण त्याच्यातनं हे करूया. आणि मग एवढे दागिने होते आमच्याकडे की ते दागिने घाण ठेवायला गेल्यानंतर त्याचे फक्त 5,000 रुपये आले. आणि मग 5,000 रुपये शोधण्यासाठी जे काय कष्ट लागले मला, त्यावेळेस पैशाची काय किंमत असते ती कळली मला. आणि किती आपल्या जवळचे असले काय असले तरी मग ती परिस्थिती असल्यानंतर ना म्हणजे गॅरंटी नसती ना पुढच्या व्यक्तीला, की त्यावेळेस ती व्यक्ती राईट असती. आपण आपल्याला वाटतं की यांनी द्यायला पाहिजे ते पैसे, पण ते म्हणजे त्यांचे रिटर्न पैसे कसे जाणार हा एक प्रत्येक व्यक्तीपाशी प्रश्नचिन्ह असतो. आणि मग ते तसंच झालं माझ्या बाबतीत पण मग सगळ्या गोष्टीची काटापटा करून 5,000 रुपये गोळा केले आणि ते 10,000 रुपये डिपॉझिट देऊन त्यांना पहिल्यांदा वैष्णवी ग्राफिक्स ही सुरुवात झाली. म्हणजे ती मी वैष्णवी ग्राफिक्सचा बोर्ड सुद्धा मी स्वतःच केला, थर्माकोल कटिंग केलं कापडावरती ते चिटकून, आणि असं सगळ्या गोष्टीत. आणि म्हणजे आधी सुरुवातीला आर्ट्स खूप टाकायचे प्रत्येक जण, म्हणजे प्रत्येक आर्ट्स असं असायचं नाव.
तर मी म्हणलं की मी आर्ट्स नाही टाकणार, मला ग्राफिक्स टाकायचे. मग ते ग्राफिक्स वरती मी ठाम होतो की मला ग्राफिक्सच टाकायचं. मग ते लोक म्हणले ग्राफिक्स मध्ये काय, म्हणजे बऱ्याच लोकांना ग्राफिक्सच म्हणायला यायचं नाही. आता तो युज टू झाला शब्द, पण ग्राफिक्स कोण म्हणायची काय असं वेगवेगळं, काय जण म्हणायचे वैष्णवी आर्ट, म्हणजे ते स्वतःच नाव हे करायचे. पण मी वैष्णवी ग्राफिक्सच हे केलं. म्हणजे ग्राफिक्सच का, तर ज्यावेळेस आपण शाळेमध्ये ड्रॉइंग शिकतो त्यावेळेस शिक्षक सांगतात आपल्याला की ग्राफ टाकायला एखादं कॉपी चित्र करायचंय, तर त्यावेळेस ग्राफ टाकून काढलेले चित्र चुकत नाही कधी. म्हणून मला ग्राफिक्स करायचं होतं की माझ्याकडं दिलेलं काम हे 99% चांगलंच होईल याची मला गॅरंटी द्यायची होती. म्हणून मी ते ग्राफिक्स केलं. आणि माझी कन्या जी वैष्णवी, तिचं नाव दुकानाला दिलं आणि ते सुरुवात झाली. सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेस म्हणजे पूजा, सत्यनारायणची पूजा केली. त्या दिवशी माझ्यामध्ये रविवार होता आणि आपली संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत आली होती. आणि तो प्रसंग आठवतोय मला की म्हणजे ज्यावेळेस रिफ्रेशमेंट ठेवली होती ते वारकरी पण सगळे येत होते. मग आम्ही, आई आमची सगळ्यांना देत होती ते. आणि असा सुरुवात झाली. आणि दुसऱ्या दिवशी शारदानगर मधून मला एक ऑर्डर आली. ती पहिली ऑर्डर होती ती ओम करायचा होता ध्यान मंदिरामधला. म्हणजे असा लेख होता की काय म्हणजे योगायोग होता हा. आणि फर्स्ट ऑर्डर वैष्णवी ग्राफिक्सची जी होती ती ओम होती, पितळी ओम करायचा होता. आणि साधारण 1-2 फुटाचा ओम करायचा होता साच्यामध्ये हे करून. आणि ती ऑर्डर आम्ही घेतली. त्यात मला आधीचा अनुभव पाठीशी होता, त्याच्यामुळं मी ती कॉन्फिडेंटली घेतली ऑर्डर आणि ती कम्प्लीट केली. त्या ओम पासून जी सुरुवात झाली ती आज ताकात वैष्णव ग्राफिक्सला कधीच कामाची कमतरता नाही भासली. म्हणजे हा सुरुवातीचा प्रवास झाला. अतिशय सर जबरदस्त प्रवास आहे. आज मी त्या ठिकाणी ऐकतो, सांगावरती काटा येतो सर, की कारण प्रत्येक जणाला त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं यश दिसतं, परंतु त्याच्या पाठीमागे असणाऱ्या यातना किंवा त्याच्या पाठीमागे असणारी कष्ट करण्याची तयारी. आज नवीन अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात, पण कुठेतरी सातत्य असं म्हटलं जातं की तुमच्या ज्या करिअरच्या वाटेमध्ये होतं ते सातत्य. कारण पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धामध्ये नेहमी पाणी जिंकतं, ताकदीच्या जोरावर नाही तर सातत्याच्या जोरावरती. ते सातत्य तुमच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि अगदी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंविद्या आत्मरूपा, ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा ओमनी केली, त्या ओमने आज तुम्हाला ते काम मिळालं. आणि वैष्णवी ग्राफिक्स आणि त्याच्या पाठीमागे असणारी तुमची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक संकटाला तोलत तुम्ही आज या यशस्वी असणारे उद्योजक म्हणून तुम्ही काम केलंय. सर जबरदस्त हा प्रवास आहे. अनेक विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी इंटरेस्टिंग म्हणून त्या ठिकाणी कमेंट देत आहेत. अतिशय प्रेरणादायी प्रवास अशा कमेंट्स आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. कारण याची विद्यार्थ्यांना सर जाण होणं गरजेचं आहे. म्हणूनच 1729 आचार्य अकॅडमीच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम सर आयोजित केलेला आहे. म्हणजे महान सपने देखने वालों के महान सपने हमेशा पूरे होते हैं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणतात. सर उद्योजकता तुम्ही करताय, वैष्णवी ग्राफिक्स मध्ये तुमचं पाऊल पडलेलं होतं, पण त्याचबरोबर तुमची काही वैयक्तिक स्वप्न होती का, आणि त्या स्वप्नाचा पाठलाग तुम्ही कशा पद्धतीने करत होता? स्वप्न खूप मोठी होती आणि आहेत अजूनही. म्हणजे की ज्यावेळेस वैष्णव ग्राफिक्सचा प्रवास चालू झाला, मी मगाशी सांगितल्या पद्धतीने की त्यानंतर ज्यावेळेस मी म्हणजे भाड्याच्या दुकानामध्ये माझा व्यवसाय चालू केला होता, त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे कोणतीही मशीन नव्हती. की ज्यावेळेस आम्ही डिप्लोमाला कॉलेजला अभिनवला, सगळ्यांनी मिळून एक प्रोजेक्ट करायचा असतो आणि त्याचं एक्झिबिशन असतं बालगंधर्वला. त्यावेळेस आम्ही म्हणजे मी कॉम्प्युटर घेतला होता त्यावेळेसचा, आणि एक आमच्या 2 मित्रांनी एक जणांनी स्कॅनर घेतला होता आणि एक जणांनी प्रिंटर घेतला होता. असं एक 4-5 जणांनी मिळून आम्ही ते सगळं साहित्य घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये
म्हणजे ज्यावेळेस डिप्लोमा संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार होता, कोण कामाला जाणार होता. तर इतर ज्या गोष्टी होत्या म्हणजे स्कॅनर आणि प्रिंटर, तर कम्प्युटरच्या शिवाय त्या चालत नव्हत्या. म्हणून मग ते म्हटले की तू विकत घे. तर ते मित्रांना म्हटलं की माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे, मी नाही विकत घेऊ शकत, तुम्ही तुमच्या वस्तू घ्या, मी माझी वस्तू घेऊन जातो. ते म्हणले बरं ठीक आहे, ज्याचा प्रिंटर होता तो म्हणला की नाही मला लागणार आहे. मग ज्यानं होता तुम्ही घेऊन आलो. आणि वैष्णव ग्राफिकची तेवढीच इस्टेट होती त्यावेळेस, आणि मी आणि माझी बायको ह्या म्हणजे दोघच असायचो त्या ह्याच्यात. आणि सोनगाववरनं आमची एमएटी होती, त्याच्यावरनं तो प्रवास चालू असायचा. म्हणजे एक एक दिवस असा वेळ यायची की एकही गिऱ्हाईक झालेलं नसायचं. मग त्यावेळेस खूप अडचण यायची की त्यावेळेस एसटीडी बूथ होते. मला अजून आठवतंय की काळोखे म्हणून आहेत, त्यांच्या एसटीडी बूथ मधून मी 20 रुपये त्यांच्याकडनं उसने घ्यायचो आणि एमएटी मध्ये पेट्रोल टाकून मग सोनगावला जायचं. मग घरी गेल्यानंतर आई म्हणायची आता दिवसभर काय तुम्ही हे केलं, म्हणजे 1 रुपयाचं काम नाही, कसं चालणार या गोष्टी. मी म्हणलं अरे नवीन आहे, चाललं बिल थोडासा ह्या गोष्टी. आणि मग म्हणजे घरचे काय गोष्टीचे टोमणे ऐकायला लागायचे आणि दिवसभर इकडं आज आता कस्टमर येईल, हे होईल ते होईल, असं आम्ही वाट बघत असायचो. म्हणजे की बॅनर करायचे, म्हणजे मला पेंटर हा शिक्का माझ्यावरती नको होता, म्हणून लग्नाचे कापडी बॅनर यायचे त्यावेळेस फ्लेक्स अस्तित्वात आलं होतं का नाहीये मला नाही आठवत, पण नव्हतं ते बऱ्यापैकी, आणि होतं तर ते खूप कॉस्टली असायचं. म्हणून मग कापडी बॅनरवरती बऱ्यापैकी लग्नाचे बोर्ड वगैरे असे करायचे, शुभविवाह वगैरे. मग ते तिथं दुकानात न करता मी सोनगावला जाऊन घरी रात्रीचं काम करायचं, ते लोकांना डिलिव्हरी द्यायचं नंतर की का तर मला पेंटर म्हणून आहे म्हणून. आणि मग ह्या गोष्टी असायच्या. आणि हे करत असताना मग एमआयडीसी मध्ये पीआयजीओ कंपनीचं मला काम मिळालं. नाही, पहिल्यांदा मला जे काम मिळालं ते विद्या प्रतिष्ठानचं काम मिळालं. सतीश तावरे सरांनी बोलवलं आणि विद्या प्रतिष्ठान होत होतं बऱ्यापैकी तेव्हा, बऱ्याच बिल्डिंग झाल्या. व्हीआयटीचं काम मला हॉस्टेलचं मिळालं, नेम प्लेट्स करायच्या होत्या. आणि फर्स्ट टाइम म्हणजे लाईफ मध्ये की एक चेक मिळाला आणि तो वैष्णव ग्राफिकच्या नावाने त्यांनी हे केला, दिला. आता मी म्हणजे आधीचा काय अनुभव नव्हता व्यापाराचा किंवा बँकेचा, घरची परिस्थिती अशी होती, शिकलेले कोण नव्हते, त्याच्यामुळं कुणाचंच बँकेत खातं कधीच नव्हतं. आणि मग तो चेक घेऊन मी बँकेत गेलो. म्हणजे माझ्या मामाचा मुलगा दादा थोरात, तो बऱ्यापैकी दिप्ती ऑटोच्या ह्याच्या माध्यमातून तो व्यवसायात होता. त्याला मग मी विचारलं, अरे मला असं असं चेक मिळाला आहे वैष्णव ग्राफिक्सचा, तो मला कॅश करायचा, तर तो कुठून हे करायचा? तो म्हणला बँक ऑफ इंडियात जातो, तिथं खातं काढतं आणि मग ते चेक कॅश होईल. मग तो चेक मी 7,000 रुपयाचा अमाऊंट होती त्याच्यावरती, आणि मी तो बँक ऑफ इंडियात घेऊन गेलो. आणि बँक ऑफ इंडियात घेऊन गेल्यानंतर मला समजलं की ते तिथं करंट अकाउंट लागेल याचं, तरच तो पैसे मिळणार. मी म्हणलं करंट अकाउंट म्हणजे काय? मग त्यांनी मला समजून सांगितलं असं असं की, मग ते म्हणले तुमची ओळख आहे का काय? म्हणलं बारामती तर माझी फार काय ओळख नाहीये. ते म्हणले सोनगावचे कोण, सोनगावची काय ओळख आहे का? मी म्हणलं आहे. मग ते डोंबे म्हणून एक होते, सतीश डोंबे म्हणून, माझ्या मित्राचे बंधू. मग त्यांनी त्यांचं खातं होतं बँक ऑफ इंडियात, मग त्यांची ओळख घेतली अकाउंटला. आणि मग ते 10,000 रुपये अकाउंटला चार्जेस फिक्स ठेवायला लागतात, हे माहित नव्हतं. त्यांना म्हणलं की आता खातं निघाले, माझे पैसे द्या. ते म्हणले नाही, अजून तुम्हाला खातं निघू शकत नाही 10,000 रुपये दिल्याशिवाय. मग मी विचार केला की म्हणलं हे 7,000 तुमच्याकडेच ठेवा, अजून काय काम आल्यानंतर ना 3,000 रुपये आल्यानंतर ना माझं खातं ओपन करा. आणि मग त्या मॅनेजरला पण कुतूहल वाटलं की म्हणजे याची चिकाटी आहे. मग ते म्हणले की ठीक आहे, तुझं अकाउंट ओपन करू, पण तुला 10,000 रुपये अमाऊंट काय फिक्स तिथे ठेवावं लागेल. आणि मग तिथून म्हणजे बँकेतलं पहिलं वैष्णव ग्राफिक्सचं अकाउंट बँक ऑफ इंडिया मध्ये निघालं. आणि तिथून तो प्रवास चालू झाला. बँकेचे काय गोष्टी असतात हे कळायला लागलं. मग नंतर पियाजोचं काम मिळालं आणि त्यानंतर
की मोठं काम जे मला सांगावंसं वाटतं ते की वालचीनगर इंडस्ट्रीजचं काम 100 इयर्स कंप्लीट झाल्याबद्दलचं जे काय काम होतं ते बऱ्यापैकी मोठं काम माझ्याकडे आलं. त्यावेळेस देशपांडे हॉस्पिटल बरीच अशी खूप कामं केली. आणि मग त्यावेळेस मी ठरवलं की नाही, मला मोठं शॉप स्वतःच घ्यायचं. आणि मग त्याच बोरी कॉम्प्लेक्स मध्ये ज्या ठिकाणी रेंटवरती मी शॉप होतं ते मी नंतर ना काही वर्षांनी मी स्वतःच शॉप परचेस केलं. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बऱ्याच गोष्टीला. त्याच्यातला एक किस्सा सांगतो की व्यवसाय करत असताना नाविन्य पूर्ण काय काय पद्धतीने करावं लागतं. कारण ऍडव्हर्टायझिंग मध्ये शिकलो होतो अभिनवला, त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टीची शिक्षणाचा आधार होता. मग त्यावेळेस माझ्या मते की आपल्याकडं ब्लॅक नंबर प्लेट वरती म्हणजे पांढरे आकडे असायचे, काही पेंटर कडनं लिहिले जायचे, काही रेडियमचे करायचे. तर आणि अचानक म्हणजे की बँक ऑफ इंडिया मधून तिथं अकाउंट काढल्यानंतर मी तिथं काही महिन्यानंतर वर्षानंतर मी म्हटलं की मला एक कटिंग प्लॉटर घ्यायचं, त्यासाठी मला लोन तुम्ही द्या. तर ते म्हणले की आम्ही असं लोन नाही कोणाला देऊ शकत, त्याला स्थावर मालमत्ता लागते म्हणजे हे देण्यासाठी. तर ते म्हणले की तुम्हाला पंतप्रधान रोजगार योजनेमार्फत आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, पण तुम्हाला बऱ्याच गोष्टींची त्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. आणि मग मी त्याची सगळी पूर्तता करत करत मग पुण्याला ते व्यवसाय कसा करायचा हे शिकण्यासाठी तिकडं जायचो. मग तिथल्या साहेबांना म्हणलं, अहो मी स्वतः व्यवसाय करतोय सध्या, आता तुम्ही मला इथं आणि वेगळं काय शिकवणार आहे, तर माझा व्यवसाय बुडतोय म्हणलं, तर तुम्ही मला ऍडजस्ट करा. आणि मग त्यांनी म्हटले की ठीक आहे, तू व्यवसाय केलाय म्हणून मग त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं. त्या सर्टिफिकेट घेऊन मग बाकीच्या सगळ्या डॉक्युमेंटेशन पूर्ण केल्यानंतर ना मला पहिलं माझ्या आयुष्यातलं मोठं लोन जे मिळालं ते 1.5 लाख रुपयाचं लोन मिळालं. आणि मग त्याच्यामधून मी ते कम्प्युटराइज रेडियम कटिंग प्लॉटर हे मशीन घेतलं. आणि सुदैवाने माझ्या की नंबर प्लेटचा नियम चेंज झाला गव्हर्नमेंटचा, की ब्लॅक नंबर प्लेट होते ते व्हाईट बेस आला आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरनी रेडियमचे अक्षर आले. असा हा विषय अचानक एकदम खळबळ हे झाली. आणि मग मी जे क्वालिटी आर्ट मध्ये काम करत होतो नंबर प्लेटचं, त्याचा मला अनुभव होताच. आणि त्या अनुभवातून की म्हणजे 8 दिवस नंबर प्लेटची डिलिव्हरी घ्यायची, तर एवढा वेळ का लागतोय, तर ही प्लेट जर 10 मिनिटात होत असेल तर एवढा वेळ का घ्यायचा आपण लोकांकडनं. म्हणजे की वेळेत सर्व्हिस दिली तर लोक ग्राहक खुश होईल आणि आपण जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देऊ शकू. आणि मग मी स्वतः बॅनरवरती लिहिलं की 20 मिनिटात नंबर प्लेट, म्हणजे की जी 8 दिवसाचा स्पॅन होता तो 20 मिनिटावरती आला. आणि मग मला आठवतंय भिगवण चौकात मी एक पोलवरती स्वतः चढून एक बोर्ड लावला. त्यावेळेस काही नगरपालिकेचे नियम वगैरे नव्हते आणि गावात काय बोर्ड लावले आणि जे प्रचंड काम यायला लागलं की म्हणजे आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत फक्त नंबर प्लेटच करत असायचो. म्हणजे माझी बायको सगळे तिला शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, आणि भावाचा मुलगा बहिणीचा मुलगा मदतीला होता, माझा मोठा भाऊ होता मदतीला, असे सगळे अख्खा आम्ही कुटुंब त्याच्यावरती त्या कामाची तुटून पडत होतो. आणि दिवसभर ते नंबर प्लेटचं काम करायचे. खूप जण बघायला यायचे की 20 मिनिटात नंबर प्लेट होऊ शकते का, तर आम्ही ते घड्याळ लावून बसवून द्यायचो प्लेट. म्हणजे प्लेट त्याची ऑर्डर घेण्यापासून सगळ्या गोष्टी 20 मिनिटात कम्प्लीट करायचं. आणि ती 20 मिनिटात झाल्यानंतर मग जे काय समाधान असायचं ग्राहकाचं ती वेगळं असायचं. म्हणजे काही काही प्लेट मी अजूनही बघतो, त्या मी केलेल्या मला आठवतात, त्या दिसतात. आणि त्यावेळेस जे क्वालिटी काम केलं ते आजही समाधान वाटतं की अरे आपण जे मटेरियल वापरले ते आजही व्यवस्थित आहे.
म्हणजे या बऱ्याच गोष्टीच्या गमती जमती ह्याच्यात व्यवसाय नक्कीच करत आहेत. असताना म्हणजे झाले. व्यवसाय करत असताना तुम्ही त्याला लोकांपर्यंत कसा पोहोचवताय, तुम्ही त्याची क्वालिटी कशी देताय, या माध्यमातून वैष्णवी ग्राफिकचा हा झालेला प्रवास आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांचं मिळालेलं एक काम, एक जबरदस्त काम वैष्णवी ग्राफिकच्या माध्यमातून केलेलं होतं. त्यानंतर पवार साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केलेलं सरांचं काम असेल, त्याचबरोबर बारामतीमध्ये दादांचा नागरी सत्कार असेल, मोठमोठ्या ज्या कमानी आहेत की ज्या पाहून बारामतीकर सगळे थक्क होतात, हे करत असताना सर पवार कुटुंबियाकडून अनेक वेळेला तुम्हाला शाबासकीची थाप मिळालेली आहे. एखादा प्रसंग की जो आदरणीय दादांबरोबर आदरणीय साहेबांकडून तुमच्या कामाचं कौतुक झालेलं आहे, तो आम्हाला नक्की आवडेल सर. ज्यावेळेस वैष्णवी ग्राफिक्सच्या माध्यमातून काम करत असताना ना, की खूप चॅलेंजिंग काम करायची म्हणजे सवय होती आणि मिळत होती ती. पहिल्या सुरुवातीचं सांगतो की ज्यावेळेस अजितदादांचे वाढदिवस साजरा बारामतीत व्हायचा, त्यावेळेस फ्लेक्स हा कन्सेप्ट नव्हता बारामतीमध्ये. त्यावेळेस थर्माकोलचे कटआउट केले जायचे आणि मग ते थर्माकोलचे कटआउट करताना खूप म्हणजे कसरत व्हायची की प्रत्येक थर्माकोल कट करून असा जोडायचा आणि मग मोठमोठे कटआउट ते तयार करायचे 30-30 फुटाचे. आणि फार मजा यायची. म्हणजे की ज्यानंतर फ्लेक्स आल्यानंतर खूप गोष्टी सोयीच्या झाल्या, पण त्याच्या अगोदर खूप चॅलेंजिंग गोष्टी होत्या. आणि हे करत असताना मी फोटोग्राफी पण करत होतो. म्हणजे हा व्यवसाय करत असताना लग्नाची फोटोग्राफी, म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या मते एक 20-25 वर्षापूर्वी मी लग्नाची फोटोग्राफी करत होतो, त्यावेळेस पण मी त्या फोटोग्राफीमध्ये लावण्य एक वेगळं पण ठेवत होतो की मी लग्नामध्ये गेल्यानंतर स्टुडिओ म्हणजे ऑर्डर असल्यानंतर ना मी पूर्ण स्टुडिओ म्हणजे 25 वर्षापूर्वी मी स्टुडिओ तिथं डेव्हलप करायचो. सगळा ब्लॅक अँड व्हाईटचा कॅमेरा वेगळा, कलर कॅमेराचा रोल वेगळा आणि असा एक डिझायनिंग अल्बम करायचो. म्हणजे त्यावेळेस मी एक 25 वर्षापूर्वी मी माझं लग्नाच्या फोटोग्राफीचं जे काही बजेट असायचं पुढं, तर ते 30,000 ते 25,000च्या आतमधली मी ऑर्डर घेत नव्हतो. एवढं सिलेक्टेड काम मी त्यावेळेस करत होतो आणि प्रचंड फोटोग्राफीची कौतुक व्हायचं. म्हणजे कोल्हापूर, त्याच्यानंतर सोलापूर, कर्नाटकमध्ये पंढरपूर, म्हणजे पुणे या ठिकाणी मी खूप फोटोग्राफी हे केली. वेडिंग फोटोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात केली. म्हणजे माझ्यामध्ये 1500 तरी लग्नाचे फोटो काढले असतील आजपर्यंत. म्हणजे ज्या ब्राह्मण लोकांना जेवढ्या विधी यायच्या ते आम्हाला पण यायचे, तेवढे एवढं पाठ झालेलं असायचं बऱ्याच गोष्टी. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस फ्लेक्सचे मशीन घेतलं आणि मग खऱ्या अर्थाने एक मोठ्या व्यवसायाला सुरुवात झाली. आणि मग वेगवेगळ्या म्हणजे दौंड, इंदापूर, फलटण, पुरंदर इकडे 4 तालुक्यामध्ये मार्केटिंग करायला लागलो. त्याच्या अगोदर माझ्याकडे 2-3 म्हणजे पेंटर पण मी कामाला ठेवले होते. नंतर जसा जसा व्यवसाय वाढत गेला तसं सहकार्याची गरज लागायला लागली. आणि मग त्यावेळेस मी ठरवलं की जाहिरात करणं फार गरजेचं आहे. म्हणून वैष्णवी ग्राफिक्स हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढी माहिती असेल तेवढा व्यवसाय तुमचा वाढेल. हे मला कॉलेजला असताना मी शिकत होतो, त्यावेळेस मला काय गोष्टी जाणवल्या, त्याच्यामुळे ते मी करत होतो. आणि मग ज्या वेळेस म्हणजे दादांचं पवार कुटुंबाबद्दल आता तुम्ही जे बोलला ना, ते दादांबद्दलची फार क्रेज होती मला. म्हणजे की लहानपणापासूनच म्हणजे काटेवाडी आणि सोनगाव असं साधारण 5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि कधी असं पवारनगरला वगैरे जाताना ते दादांचं घर बघायला मिळायचं असं झाडीतलं. आणि ती अशी क्युरियोसिटी खूप असायची. आणि त्याच्यामुळं की दादांबद्दलचं काम करायला मिळणं म्हणजे खूप भारी असं वाटायचं काही गोष्टी. आणि मग पहिल्यांदा ज्या काही गोष्टी मिळाल्या काम, म्हणजे माझ्या मते पुण्यातलं काम, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे होते त्यावेळेस, ज्यावेळेस साहेबांचा जी नागरी सत्कार झाला त्याच्यावरती रेसकोर्सला,
प्रचंड मोठं ग्राउंड, जवळजवळ 5 लाख लोकांचं काहीतरी नियोजन होतं तिथं त्याचं, आणि त्या स्टेजचं जे काम होतं आणि त्याचं डिझाईन बॉम्बेची एजन्सी करत होती आणि त्याचं ऍक्च्युअल वर्क साइड वर्क जे आहे ते मी करत होतो. आणि त्यांच्याकडून जे डिझाईन आलं होतं त्याच वेळेस मी त्या डिझाईन मधली क्वेरी सांगितली की हा जो लोगो आहे जो 50 वर्ष जी कंप्लीट झालेल्याचा जो आहे तो ह्या स्केलला खूप छोटा दिसेल असं मी त्यांना सांगत होतो. ते म्हणले नाही, ती एजन्सीकडनं डिझाईन अप्रूव्ह झालेला आहे आणि आपल्याला ह्याच्यात चेंजेस काय करायचे नाहीत, जसं आहे तसं करा तुम्ही. मग ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने ते स्टेज जे डिझाईन होतं ज्या एजन्सीचं त्या पद्धतीने मी ते काम केलं. आणि ज्यावेळेस आदरणीय दादा स्टेजवरती आधी सगळा रिपोर्ट घेण्यासाठी आली त्यावेळेस दादांचा पारा ते सगळं बघून जे काय हे झाला, आणि मग प्रत्येक जण माझ्यामध्ये सुनील तटकरे साहेब होते, तिथले काही बरेच नेते होते, ते दादांच्या पुढे पण जायला काय तयार होत नव्हतं. आणि ते म्हणले अरे तू जा आणि तू सांग तू काम करतोय ती. म्हणलं मी काय सांगणार, मला पुढून डिझाईन आलेली आहे आणि मी ते काम केलेलं आहे. मी माझ्या कामात काय चुका असेल तर मला सांगा तुम्ही, त्या डिझाईन बद्दल मी काय नाही सांगू शकत. तर मग त्याच्यानंतर ना मी दादांना म्हणलं की दादा म्हणजे नक्की काय तुम्हाला हवं. अरे म्हणले पुढे एवढी प्रचंड लोक असणार आहेत, तुम्ही एवढं ते दिसणार आहे. तर आणि मग म्हणजे काय जे बोलले ते मी नाही सांगू शकत आता दादा त्यावेळेस, पण प्रचंड चिडले होते दादा. आणि साहजिक होतं की एवढा मोठा कार्यक्रम आणि दादा आत्मीयतेने तिथं सगळं काम करत होते. आणि म्हणजे की एवढी चिकाटी कामातली मी स्वतःच्या माझ्या डोळ्यांनी तिथं पाहिली दादाची, की प्रत्येक खुर्ची ना खुर्ची लाईन मध्ये कशी बाजी असते, टापटीपणा कसा बाजी असतो. आणि मग दादांना म्हणलं की दादा नक्की आपल्याला आता या स्टेज मध्ये तुमच्या मध्ये काय बदल करायचा. ते म्हणले की ह्या लोगो जो आहे त्याची साईज मला चेंज करून पाहिजे. म्हणजे साधारण कार्यक्रम 6 वाजता होता संध्याकाळी आणि हा विषय सकाळी माझ्यामध्ये 12च्या आसपास झाला होता. आणि प्रचंड सिक्युरिटी टाईट होती सगळी, आणि आतला माणूस बाहेर जायची अडचण होती, बाहेरचा माणूस आतमध्ये यायची अडचण होती, सगळ्या आयडेंटिटी शिवाय कुठलंही काम होत नव्हतं. आणि दादांना मी म्हटलं की दादा आपण हे चेंज करू शकतो. ते म्हणले अरे लय छान आहे तू, आता काय हे बदल होऊ शकत नाही एवढ्या वेळेत. नाही म्हटलं मी करू शकतो दादा, तुम्ही फक्त हा म्हणा. बघा म्हणले खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही म्हणलं दादा मी शब्द देतो तुम्हाला, आणि हा बारामतीचा शब्द आहे म्हणलं. पुण्यामध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस दादा म्हणले बर ठीक आहे कर. आणि मग त्यानंतर न माझ्यामध्ये रविवार होता त्या दिवशी, मग मी माझ्या इथला डिझाईनचा सहकारी होता त्याला मी फोन केला पुण्यातनं, की म्हटलं जिथं असतील तिथं पटकन जा ऑफिस मध्ये आणि ही फाईल मला पाठव पुण्याला. आणि मग पुण्यातल्या एका मित्राकडून मी ते प्रिंट करून घेतलं पुण्यात. तो फ्लेक्स तिथून मी रेसकोसला आला. रेसकोस मधून काय गाडी आतमध्ये सोडत नव्हती, आणि रिक्वेस्ट करून नंतर ना तो गाडी तर सोडलीच नाही त्यांनी. मग तो फ्लेक्स खांद्यावरती घेऊन पळत स्टेज पर्यंत जाऊन मग तो फ्लेक्स तो आम्ही लावला. म्हणजे माझ्यामध्ये 1 तास अगोदर ते काम संपलं. आणि दादांना म्हटलं काम झालंय कम्प्लीट दादा, बघा आता तुम्ही. आणि मग दादांनी जी शबासकीची जी थाप म्हणजे खांद्यावरती दादांनी चक्क हात ठेवला, आणि ज्यावेळेस दादांनी खांद्यावरती हात ठेवला असं त्यावेळेस मला असं हवेत असल्यासारखंच वाटत होतं. कारण ज्या नेत्याचं आपण हे करतो म्हणजे मनापासून मानतो त्यांची शाबासकी मिळणं म्हणजे माझ्यासाठी खूप तो क्षण वेगळा होता, आणि ते कायम ह्याच्यात राहील. दुसरा प्रसंग आला तो म्हणजे की बारामतीमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेच्या इलेक्शन शारदा त्यावेळेस कन्सेप्ट हे केला होता की आपल्याला काहीतरी वेगळं करू आपण ह्यावेळेस भव्य. म्हटलं दादा तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मी करतो. मग ठरलंच डिझाईन वेगळ्या पद्धतीने करायचं, असं भव्य स्टेज करायचं आणि वेगवेगळ्या साईडनी कटआउट लावायचे. आणि मग
किरणदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि डिझाईन सपोर्ट आम्ही आणि असा सगळा जो भव्य स्टेज आणि तिथला अॅटमॉस्फिअर सगळा बनवला. आणि म्हणजे तो जी काय दादांची एंट्री झाली होती त्यावेळेस ते राष्ट्रवादीचं गाणं वगैरे लागलेलं आणि प्रचंड लोकांचा होता. आणि त्या उत्सवामध्ये ज्यावेळेस कार्यक्रम संपल्यानंतर माझा मित्र अमर माडिक, ऍडव्होकेट अमर माडिक, त्यांनी दादाची ओळख करून दिली की म्हणले दादा हे जे काय काम केलंय ते म्हणले की हे केलंय सतीशने. आणि मग ते दादानी असं छातीवरती 3 वेळा थाप मारली पाहिजे की म्हणले अरे माझ्या बारामतीत अशी लोक काम करणारे आहेत, मला अभिमान आहे अशा लोकांचा. आणि मग म्हणजे ते जे काय आम्ही 2-3 रात्र काम करत होतो ना ते काहीच वाटलं नाही आम्हाला, असा पूर्ण सीन निघून गेला असं वाटलं आणि खूप भारी वाटलं. म्हणजे प्रत्येक कामातून पैसे मिळतातच, पण जे कामाचं जे समाधान आहे ते मिळणं फार महत्वाचं वाटतं हे माझ्या मते. आणि खूप लोकांचा चांगला सपोर्ट मिळतो, आयडिया मिळतात आणि त्या आयडिया इम्प्लिमेंट करायला मजा येते. त्याचबरोबर साहेबांचा पण तो तसाच प्रसंग आला आहे की ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता त्यावेळेस पण साहेबांच्या हस्ते पण ज्या वेगवेगळ्या कमानी केल्या होत्या आणि त्या सुप्रियाताईंनी ज्यावेळेस सांगितलं गेलं की हे बारामतीतच सगळं काम झालेलं आहे, ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत होती भेटायला, त्यावेळेस हे बारामतीत असं काम होऊ शकतं हे खूप जणांना विश्वास बसत नव्हता आणि ते झालं. त्याचबरोबर ज्यावेळेस अभिनय वहिनीच्या माध्यमातून आम्ही फोरम मध्ये जे काम करतो त्यावेळेस माझ्या मते की ह्याच विज्ञान प्रदर्शन होतं मोठं विद्या प्रतिष्ठानला, त्यावेळेस गेट एंट्री करण्याचं काम मला मिळालं की, आणि त्याचं मॉडेल बनवलं होतं आधी आणि ते मॉडेल प्रेझेंट करून मग ते डिझाईन ठरलं होतं. तर म्हणजे खूप जणांनी त्या कामाचं कौतुक केलं खूप. माझे पुण्याचे मुंबईचे आर्किटेक्ट आहेत डायरेक्ट म्हणून, त्यांनी ते काम बघितलं, ते म्हणले ये काम का कितना लिया पैसा तूने, मी म्हटलं की एवढे एवढे घेतले. ते म्हणले ये काम तूने बॉम्बे में क्या होता ना तो इसका कम से कम तुझे 10 लाख तो आराम से मिलता था. ते म्हटलं की नाही हे आमच्या संस्थेचं काम आहे, मी माझा थोडासा मोबदला घेऊन मी म्हटलं हे काम करतो मी. आणि खूप मजा आली आणि त्याच्यामुळं म्हणजे पवार कुटुंबियांची जी विश्वास देण्याची जी म्हणजे विश्वासाला पार्थ ते हे पात्रता ठरू शकलो मी. नक्कीच सर, कारण हा सगळा तुम्ही एक एक व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्य तुम्ही आणलं. त्या कार्यक्रमाला मला वाटते तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय विनोदजी तावडे साहेब सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा तुमचं खूप कौतुक केलेलं होतं. आणि हे सगळं करत असताना हा व्यवसायाचा जो तुमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये आयर्नमॅन व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं सर? हा आता म्हणजे की ज्या वेळेस परत हा विषय की म्हणजे ऐकताना म्हणतील की हे पवार कुटुंबावरतीच हा माणूस परत परत काय येतो, पण विशेष तसे झालेले आहेत म्हणजे म्हणजे कोइन्सिडेंटली आहेत हे असे ठरवून नाही झालेले की माननीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जी सायकल रेस होती आपल्या इथं बारामतीमध्ये, ती सायकल रेस त्यावेळेस म्हणजे त्यातला फार गंध नव्हता, त्यावेळेस कॉमन वाटत होती. आणि म्हणजे ज्यावेळेस गदिमामध्ये बक्षीस समारंभ असायचा त्यावेळेस आम्ही ते कुतूहलतेने बघायला जायचो की मग हरियाणावरून आलाय, कोण कर्नाटक मधून आलाय, कोण वेगवेगळ्या राज्यातून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले स्पर्धक असायचे सगळे. आणि मी म्हणलं अरे आपल्या इथं एवढं सगळं असून आपल्या इथला का कोण नाहीये इथं, म्हणजे हे मलाच प्रश्न पडायचे आतून. मी म्हणलं नाही हे आपण पुढच्या वर्षी आपणही भाग घ्यायचा आहे त्यात. म्हणजे मला कुठलाही गंध नव्हता, सायकल मधलं टेक्निक माहित नव्हतं. आणि म्हणजे बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून आम्ही सायकल रॅली जर रविवारी करायचो. म्हणजे त्याची सुरुवातीला कशी झाली की जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वहिनी सुनेत्रा वहिनी साहेबांनी कार्यक्रम ठेवले होते वेगवेगळे, त्यात एक सायकल रॅली पण होती. मग त्यावेळेस मी माझी जी सायकल होती ती मी ब्रँडिंग करून अशी व्यवस्थित सगळी ही केली होती की मला वेगळं काहीतरी करायची काय आतून हे होतं.
आणि मग ती वेगळी सायकल म्हणून माझी सायकल पुढे ठेवली होती सगळ्यात. आणि मग ते मला भारी वाटलं की फ्लॅग ज्यावेळेस फडकवला त्यावेळेस मी पुढे होतो. आणि मग त्या गोष्टी काय, आणि सायकलच्या माध्यमातून रविवारी करायचो, त्याच्यातून असं जाणवलं की आपणही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. आणि मग तिथून खरं प्रवास चालू झाला. आणि मग मॅरेथॉन करणे, इतर ह्या गोष्टी करणे, स्विमिंग करायचं, पण टेक्निकल कुठलीच गोष्ट माहित नव्हती त्यावेळेस. आणि मग सायकल बद्दलचा माहितीचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला माझ्याकडे 2,500 रुपयाची सायकल होती, ती पण संजय दराडे आहेत सायकलचे, त्यांनी ती बनवून दिलेली होती. आणि त्याच्यावरतीच आम्ही सायकल करायचो. आणि मग एकदा एक फार्म मॅरेथॉन म्हणून आम्ही रनिंगला गेलो होतो इकडं. ती मॅरेथॉन करून आल्यानंतर ना मी ठरवलं की कोल्हापूरला जायचं सायकल बघण्यासाठी. का तर कोल्हापूरला माझा आधीचा मित्र परिवार होता, कारण मी शिकायला त्या ठिकाणी होतो. तर एका मित्राचं दुकान पण होतं. ते म्हणला तू ये इकडं, तुला सायकलचे प्रकार बरेच आहेत ते दाखवतो, कारण मला काहीच नॉलेज नव्हतं सायकल बद्दल. आणि मग तिथं त्याच्या दुकानात गेल्यानंतर बऱ्याच सायकली बघितल्या. मग त्याच्यामध्ये ते बऱ्याच गोष्टी सांगत होता की ही हायब्रिड बाईक आहे, ही रोड बाईक आहे, ही वेगळी आहे, ही असं बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये गेल्या, काय समजल्या. ते म्हणला एक वेगळी सायकल आहे जी आमच्या इथं पाटील म्हणून आहे त्यांनी घेतलेली, ती तुला दाखवतो. तर मग ते त्यांच्या घरी गेलो आम्ही, ती पाटील साहेबांच्या घरी बघायला. तर ती सायकल बघितल्यानंतर ना मी त्याची किंमत विचारली की कितीची सायकल आहे म्हणून. तर ते म्हणले की ही सायकलची किंमत आहे 1.5 लाख रुपये. तो 2,50,000 आणि 1.5 लाखाचा हा जो डिफरन्स होता ते माझ्यासाठी खूप होता ना. मी गप बसलो एकदम. म्हणले अरे काय झालं? नाही नाही, म्हणजे मी दाखवलं नाही तिथं की, म्हणजे मला असं वाटलं की काय वाढवून सांगतात किंमत का काय, तर मला माहितीच नव्हतं काय. मग सायकल बघितली, खूप कुतल त्यांनी, का तर किंमत जास्त आहे म्हणून, आणि नीट बघितली. आणि मग तिथून परत त्याच्या दुकानी गेलो, तर त्याचा एक मित्र होता, तो त्याने आयर्नमॅनची स्पर्धा केली. ते मला तिथंच समजलं की आयर्नमॅन. ती म्हणलं थांब तो येतोय. मी म्हणलं आयर्नमॅन म्हणल्यानंतर ना मलाही वेगळं वाटलं की आयर्नमॅन म्हणजे काहीतरी वेगळा माणूस असेल म्हटलं. आणि तो आल्यानंतर म्हणलं नाही आपल्या सारखाच माणूस आहे हा. आणि मग मी त्यांना म्हणलं ही आयर्नमॅन काय आहे हो? ते म्हणले अहो आयर्नमॅन म्हणजे काय आहे की, म्हणजे ह्या स्पर्धेला ऍक्च्युली ट्रायथलॉन म्हणलं जातं. आणि ट्रायथलॉन मध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे 3 व्यायाम प्रकार आहेत, आणि त्याचे ठराविक अंतर आहे. ते कम्प्लीट केल्यानंतर ना तुम्हाला आयर्नमॅन हा किताब मिळतो. मग त्यावेळेस मी माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा ऐकलेला शब्द म्हणजे तो कोल्हापूरमध्ये. माझा मित्र झाला आता तो, म्हणजे वैभव बेळगावकर म्हणून त्यांचं नाव आहे. बायसिकल स्टुडिओ म्हणून त्यांचं कोल्हापूरला सायकलचं मोठं शॉप आहे. त्या पुढे सांगतो मी प्रवास आणि त्याच्यातला. आणि मग तिथून मग डोक्यात तो गाडी येताना की आपण आयर्नमॅन करू शकतो ही स्पर्धा करत करत सायकलची, असा हे होत गेलं. आणि मग त्याला ज्यावेळेस तो भेटला त्यावेळेस त्याला विचारलं की मी तू प्रॅक्टिस कोणाकडे करत होता, याला काय कोच असतो का किंवा काय? ते म्हणले आमच्या इथले ग्राउंड वरती घेतात सर, त्यांच्याकडनंच मी शिकलोय बऱ्याच गोष्टी. मग त्यांना म्हणलं ते मला शिकवतील का? ते म्हणले शिकवतील. मग परत आम्ही बारामतीला आलो. मग एक 15 दिवस गेल्यानंतर मी म्हटलं की नाही परत कोल्हापूरला जायचं आपल्याला, त्या सरांना भेटायचंच आपण. आणि मग परत कोल्हापूरला गेलो, त्या सरांना भेटलो. त्यांना वाटलं की हा स्टाईल म्हणून आला असेल, एवढ्या लांबून येतोय, हे कुठलं काय करतोय तेव्हा. आणि मग त्यांनी दिलेला व्यायाम मी तिथं केला सगळ्या गोष्टी. सुरुवातीला जेव्हा माहित नसतं त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी हुशारकीने सांगत असतो, तसं माझ्या बाबतीत झालं की आम्ही मॅरेथॉन पळतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. मग त्यावेळेस ज्यांनी त्यावेळेस टेस्ट घेतली त्यावेळेस कळालं की आपण कुठं आहे. आणि ग्राउंडवर म्हणजे जे काय पाय जमिनीवरती पाहिजे असतात त्यावेळेस आणि कळालं एकदा.
आणि मग तिथून खरं प्रवास सुरू झाला. मग अश्विन भोसले म्हणून सर आहेत कोल्हापूरचे, त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर स्विमिंगचं जे मार्गदर्शन आहे ते आपले बारामतीचे बर्गे सर आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थी शिकवलेत स्विमिंग करायला, त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालं. आणि सायकलिंग वेगवेगळ्या मित्रांकडनं स्किल शिकत गेलो आणि तो प्रवास सुरू झाला. आणि सुरुवातीला इंटरेस्टिंग वाटत होतं. घरातून सुरुवातीला म्हणले अरे हे नवीनच काय फाड काढले तुम्ही. आणि मग विरोध व्हायला लागला, बायकोचा विरोध झाला की ज्यांचे लग्न झाले त्यांना माहिती आहे की घरातनं बायकोचा विरोध मांडल्यावर काय परिस्थिती असते. तर आणि मग पण मुलांनी माझ्या खूप खंबीरपणे मागवते की माझी मुलगी वैष्णवी आणि मुलगा अभिषेक यांनी खूप म्हणजे नाही नाही पप्पा तुम्ही कराच आम्ही आहे तुमच्या बरोबर. म्हणजे घरातली एवढी वाद झाली की ती बायको बोलायची बंद झाली मग 15 दिवस. आणि तरी आमचं ते चालूच आहे. म्हणजे मग नंतर ना जे काही गोष्टी बघून ती कष्ट ती पण मग इन्व्हॉल्व व्हायला लागली हळूहळू. आणि मग विरोध हळूहळू संपत गेला. आणि मग तो आयर्नमॅनचा प्रवास सुरू होत झाला, सायकलिंग आणि हे. आणि मग ज्यावेळेस स्विमिंग शिकायला गेलो सरांकडे, त्यावेळेस लक्षात आलं की खूप 5-6 स्टाईल आहेत वेगवेगळ्या आणि ह्या स्टाईल शिकाव्या लागतात. म्हणजे फ्री स्टाईल मध्ये मग स्विमिंग करताना फास्ट करता येते. आणि मग ते फ्री स्टाईलचा प्रवास सुरू झाला. 1 तास सर किकिंगच करायला लावायचे, नसते पाय पाण्यात मारायला लावायचे. आणि खूप कंटाळा यायचा, खूप त्रास व्हायचा, खूप कंबर दुखून यायची. पण ते डोळ्यापुढं टार्गेट होतं की नाही आपल्याला हे करायचंय म्हणून. आणि मग म्हणजे ज्या टँक मध्ये आम्ही 4 राऊंड मारून आलो की लगेच थांबायला लागायचं, खूप प्रचंड दम लागायचा. ज्या वेळेस प्रॅक्टिस करून 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 त्या एक दिवस असा आला की त्या दिवशी सरांच्या मार्गदर्शनाखाली 200 राऊंड कंप्लीट केले वीर सावरकर तलावाचे. त्यावेळेस जो काय आनंद होता तो कम्प्लीट वेगळा होता. म्हणजे आयर्नमॅनचा प्रवास होताच वेगळा, पण हे जे आधीचे जे काय छोटे छोटे जे काय आनंद होते ना ते खूप वेगळे होते. आणि मग त्यानंतर कळालं की टँक मधला जो काय स्विमिंग करतो ते तितपत म्हणजे संपलेला नाहीये विषय. तर तुम्हाला ओपन वॉटरला शिकायला पाहिजे. मग जवळ इथं आपल्या इथं कुठलंही धरण नाहीये किंवा सुविधा नाहीये. म्हणून मग तिथून परत सुरुवात झाला प्रवासाला की म्हणजे लॉंग स्विमला कुठं जायचं. मग धरणात जायचं तर भीती वाटायची. मग काय करायचं. मग असाच विषय निघला की माझा मित्र अमर आणि अक्षय, त्याचा छोटा भाऊ अक्षय, ऍडव्होकेट अक्षय महाडिक, त्यांच्याकडे हा विषय काढल्यानंतर ते म्हणले की अरे आपले सुभाष शेठ सोमानी आहे ना, त्यांचं दहेगावला मोठं शेती आहे आणि त्याच्यात खूप मोठं त्यांनी शेततळ केलेलं आहे. सुभाष शेठ मित्रच असल्यामुळे त्यांना विचारलं की सुभाष शेठ आम्ही जाऊ शकतो का तिथं. ते म्हणले बघ बाबा पण ते खूप मोठं आहे आणि तुझ्या रिस्कवरती तू बघ. मी म्हणलं आम्ही बघून तर येतो. मग बर्गे सरांना मदतीला घेऊन आम्ही इथून कोणगावचा एक मित्र बालपणीचा राजू बोडरे, त्याचा मुलगा, माझा मुलगा अभिषेक आणि असं आम्ही सगळे सकाळी तिकडे गेल्यानंतर मग ते जे काय म्हणजे 10 एकरामध्ये शेततळ केलेलं आहे आणि ते प्रचंड मोठं होतं. ते बघूनच आम्ही हादरलो सगळे. आणि म्हटलं की पहिला जाऊ दे बरं, आपल्याला काय जायचं बिम काय करायचं. मग बर्गे सर म्हणले की नाही घाबरू नका, चला चला. मग आम्ही एक एक जण उतरलो. म्हणजे ते एवढं मोठं आहे की 40 ते 50 फूट खोल आणि म्हणजे 8 एकर म्हणजे 10 एकराचा एरिया आहे आणि त्याच्यात ते 8 एकरामध्ये ते पाणी असं म्हणजे अखंड राऊंड मारून आल्यानंतर ना 800 मीटरचा राऊंड व्हायचा तो. म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर पेक्षा पण जास्त राऊंड होतो तसा. आणि कुणी नसायचं तिथं आणि आम्ही जे काय 4-5 जण आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ते तिथून
ते स्विम करायचो आणि मग त्यानंतर ना परत रनिंगचं प्रॅक्टिस करावं लागायचं. आणि मग त्या दहेगावरनं परत पुढं त्या पुरवली फाट्यापर्यंत आम्ही रन करत यायचो. म्हणजे मी रन करायचो, बाकीचे गाडीत बसलेले असायचे. आणि त्यानंतर परत गाडीत बसून मग बारामतीला आल्यानंतर परत आपला जे काय रुटीन व्यवसाय आहे तो चालू. अशा खूप गोष्टीच्या अडचणी असायच्या. परत ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सायकलिंगची लॉंग प्रॅक्टिस असायची त्यावेळेस पण बऱ्याच गोष्टींची अडचण यायची. म्हणजे की सायकलली तुम्हाला म्हटलं मागाशी की मी सायकल बघितली होती, त्यानंतर सायकल घ्यायची ठरलं की सायकल घ्यायचं ठरल्यानंतर ज्योतिचंद भाईचंद सराफचे जे डायरेक्टर आहेत रोहित शेठ सराफ, त्यांची म्हणजे कामाच्या बाबतीत काय मग त्यांची मदत असायची. पण म्हणजे की वेळेच्या आधी काम नंतरचं ऍडव्हान्स पेमेंट त्यांनी दिलं मला आणि मी पहिली सायकल त्यावेळेस घेऊ शकलो. म्हणजे पहिली सायकल म्हणजे ह्या ज्या आहेत इम्पोर्टेड सायकली त्या सगळ्या बाहेरून येतात, मग त्या यायला वेळ लागतात. त्या बऱ्याच गोष्टीच्या अडचणीमध्ये जी 1.5 लाख रुपयाची सायकल घ्यायची जी मानसिकता झाली होती, ती सायकल काय 3 महिने मिळणारी नव्हती. मग ती प्रॅक्टिस आडत होतं, म्हणून त्याच्या वरचं मॉडेल घ्यावं लागलं. आणि म्हणजे 1.5 लाखाचं बजेट डायरेक्ट 2.25 लाखावरती गेलं आणि डेअरिंग करून ती सायकल घेतली. आणि ज्यावेळेस सायकल आली त्यावेळेस खूप जण कुतूहलतेने बघायला येत होते की 3 लाख रुपयाची सायकल म्हणजे नक्की काय आहे. आणि मग त्या सायकलवरचं प्रॅक्टिस चालू झालं. म्हणजे सुरुवातीला खूप अडचणी असायच्या की म्हणजे सायकलीला पॅन्डल वेगळे आहेत, त्याला क्लीट असतात, बूट वेगळे असतात, त्याच्यात पाय लॉक होतात, त्याचं हँडल राऊंड असल्यामुळे ते असे असे हे व्हायचं सायकल चालवत. आणि बऱ्याच वेळा सायकलीवरून पडलो, बऱ्याच गोष्टी हे झाल्या. कधी कधी ती क्लीट काढायचं लक्षात राहायचं नाही, सायकल थांबल्यानंतर ना लक्ष द्यायचं की क्लीटच काढले नाही, तोपर्यंत लक्ष द्यायपर्यंत आपटलेलं असायचं कम्प्लीट रफ्तेने. अशा बऱ्याच गोष्टींचं हे होते. आणि मग सायकलचा ज्यावेळेस म्हणजे आयर्नमॅनच्या ह्याच्यासाठी 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग हे अंतर असं फिक्स आहे त्यांचं. आणि 16 तासात हे कम्प्लीट करायचं असतं. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस पण तेवढीच लागते. मग आम्हाला 150 किलोमीटर, 160 किलोमीटर, कधी 170 किलोमीटरची प्रॅक्टिस असायची. त्यानंतर उन्हात रन करावं लागायचं. म्हणजे सकाळी समजा 6 वाजता जर प्रॅक्टिस चालू केली तर ती संपायला जवळजवळ 1:30 वाजायच्या. म्हणजे लॉंग प्रॅक्टिस शक्यतो रविवारची असायची. आणि ऊन, प्रचंड ऊन असायचं. मी सायकलची जी प्रॅक्टिस आहे ती 42 टेम्परेचर मध्ये सुद्धा मी केली. आणि त्यावेळेस खूप असं निगेटिव्ह फील आलेला आहे काही वेळेस की अरे मी हे का करतोय, कशासाठी करतोय. म्हणजे कधी कधी मी स्वतःच सायकलवरती असं मला रडायला यायचं की अरे हे काय चाललंय. कारण मी एकटाच असायचो त्यावेळेस, प्रॅक्टिसला कोणी मदतीला नव्हतं किंवा माहितीच नव्हता हा विषय कोणाला. आणि ज्यावेळेस सायकलची प्रॅक्टिस संपल्यानंतर ना की रन करायचो, 5 किलोमीटर रन असायचं. मी 1:30 वाजताच्या उन्हात रन करायचो. माझा मुलगा, मुलगी किंवा बायको बरोबर असायचे की त्या स्प्रे मध्ये पाणी माझ्या अंगावरती मारायचे आणि मला म्हणजे खूप गरम होतं म्हणून ते असा आधार द्यायचे. अशा ह्या गोष्टीतनं खूप हे वाटायचं. आणि खूप जणांना असं वाटायचं बघताना की अरे मूर्खार का हा एवढ्या उन्हात का पळतोय. म्हणजे तेव्हा आयर्नमॅन होणार आहे किंवा होणार नाही हा कोणालाच माहित नव्हतं. त्याच्यामुळे साहजिक आहे पुढच्यांची प्रतिक्रिया तशाच येणार होत्या. आणि म्हणजे की रनिंगचं जे काय करतो आपण ते सकाळचं टायमिंग असतं, बऱ्यापैकी सगळेजण सकाळी व्यायाम करतात. हा मूर्खार का 1:30 वाजता का पळतोय असा खूप जणांना प्रश्न पडायचा. आणि त्यांच्या नजरा चुकवत मी आपलं माझं टार्गेट पुढे ठेवत असायचो. आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे की तेवढा त्रास होत असायचा. मग ज्यावेळेस लॉंग रन असायचं त्यावेळेस मी जे आपले नक्षत्र गार्डन आहे विद्याप्रतिष्ठानचं, त्या ठिकाणी मी जायचो. मग ते सुनेत्रा वहिनींना मी रिक्वेस्ट केली होती की मला
थोडस तिथं जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ द्या, आता तिथे 9 वाजल्यानंतर व्यायाम करून देत नाहीये. तर मग मी स्पेशल परमिशन काढून तिथं रन करत असायचो. तिथले जे एक काका होते म्हणजे वॉचमॅन, जे सिक्युरिटी वाले, तर ते म्हणजे माझं कधी कधी 30-40 किलोमीटर रन असायचं ना, त्यांना असं वाटायचं की आम्ही ते दोघच असायचो तिथे. म्हणजे ते पक्षी आणि ती झाड आणि हे असं सगळं जे काय असायचं आणि तो व्यक्ती, म्हणजे मला प्रत्येक राऊंडला ती व्यक्ती दिसायची. त्याला असं वाटायचं की आत्ताच्या राऊंडला हा थांबेल, दुसऱ्या राऊंडला ते थांबेल, ते तिसऱ्या राऊंडला तो थांबेल. पण ते मी माझा तो चालूच असायचा. पाणी कधी प्यायचं असेल तरच मी थांबायचो, नाहीतर तो रन करत असायचो. आणि म्हणजे प्रॅक्टिस करत असताना खूप चॅलेंजिंग गोष्टी होत्या. त्यानंतर मग बऱ्याच जणांना तो प्रवास म्हणजे समजायला लागलं की अरे हा आयर्नमॅनची काय तर प्रॅक्टिस करतोय, आयर्नमॅनची काय तर प्रॅक्टिस करतोय. मग त्यानंतर पहिली जी म्हणजे आयर्नमॅन जो हाफ आयर्नमॅनची जी स्पर्धा होती पुण्यातली, त्याला आम्ही रजिस्टर केलं. त्याच्यामध्ये आमचे जे मित्र, आमचा एक 5 जणांचा जो ग्रुप, म्हणजे त्याच्यामध्ये ऍडव्होकेट श्रीनिवास वाईकर, सुजित पराटकर, अमर महाडिक, सुरेश शेठ पारकाळे आणि मी, आम्ही बऱ्यापैकी बरोबर असायचो. आणि माझा सोनगावचा मित्र राजू बोडरे. आणि मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही पुण्याची हाफ ट्रायथलॉन रजिस्टर केली, त्यावेळेस अमर महाडिक आणि सुजित पराडकर माझ्या बरोबर आदल्या दिवशी पुण्याला आले. आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी, म्हणजे माझ्या लाईफ मधली पहिलीच ट्रायथलॉन होती, हाफ ट्रायथलॉन. आणि त्या ट्रायथलॉन मध्ये म्हणजे त्यांची स्पर्धा जी नियोजन होतं त्यावेळेस व्हॉलेंटियर कमी होते, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींच्या अडचणी होत्या. म्हणजे सुजित आणि अमर त्यावेळेस जर नसते तर मी ती स्पर्धा कधीच कम्प्लीट करू शकलो नसतो. कारण मला आजही आठवते त्यांचे जी काय सपोर्ट त्यांनी केला होता, म्हणजे की प्रचंड. आणि त्या म्हणजे पहिल्या ट्रायथलॉन मध्ये म्हणजे की ज्यावेळेस संपली त्यावेळेस जो काय म्हणजे स्वप्नपूर्तीचा जो काय हे होता तो खूप असं भरून आलेलं होतं. त्यावेळेस फलटणचे डॉक्टर मगर यांनी तिथं सपोर्ट केला होता त्यांना, ह्याचा मेडिकल सपोर्ट, त्याच्यामुळे ते पण होते, त्यांची त्यावेळेस तिथे ओळख झाली. आणि ती ट्रायथलॉन कंप्लीट झाली बालेवाडीला. त्यावेळेस नंतर कळालं आम्हाला की त्या ट्रायथलॉन मध्ये माझा दुसरा क्रमांक आला होता. म्हणजे ते रूट चुकला होता आमचा, तर रूट चुकला जर नसता तर त्यावेळेस कदाचित मी पहिला नंबर आला असतो. आणि मग त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स आला. आणि ह्या मित्रांची साथ, म्हणजे माझे पुण्याचे पण मित्र होते त्या स्पर्धेवेळेस, की राजू बिलारे म्हणून, की जे क्वालिटी आर्ट मध्ये जेव्हा ते म्हणजे सांगायचा विषय राहून गेला, पण त्यांचं पण खूप मोलाचं सहकार्य लाभलंय मला प्रत्येक माझ्या करिअर मध्ये. आजही आहे तेवढं सहकार्य त्यांचं, राजू बिलाऱ्यांचं. आणि मग परत म्हणजे की हाफ ट्रायथलॉन हा विषय अर्धाच प्रवास होता, मला फुल आयर्नमॅन करायचं होतं. आणि मग हा प्रवास जवळजवळ प्रॅक्टिस मध्ये आम्ही 1.5 ते 2 वर्ष हे केलं. म्हणजे मी कोल्हापूरला जर आठवड्याला 15 दिवसाला प्रॅक्टिस साठी जायचो, तिथं प्रॅक्टिस करायचो, परत इकडे यायचो. आणि मग म्हणजे एक दिवस असा आला की ही ट्रायथलॉन करायची, प्रॅक्टिसचे कॉन्फिडन्स आल्यानंतर मग युरोप मधील ऑस्ट्रिया या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन केलं फुल आयर्नमॅनचं. आणि मग टेक्निकल प्रवास तिथून चालू झाला. त्यानंतर मग एक ऑस्ट्रेलियाचे दीपक राज म्हणून एक आयर्नमॅन कोच आहेत, त्यांच्या अंडर मध्ये परत प्रॅक्टिस चालू झाली. आणि मग टेक्निकल गोष्टी बऱ्याच शिकायला मिळाल्या, काही चुकत होत्या त्या दुरुस्त झाल्या. म्हणजे हा प्रवास करत असताना खूप प्रॅक्टिस केली. म्हणजे की माझ्या मते की स्विमिंग 4 किलोमीटर करावं लागतं, तर त्याचं मी प्रॅक्टिस जवळजवळ 400 किलोमीटरचं केलं होतं.
साधारण सायकलिंग 180 किलोमीटर आहे, तर एक प्रॅक्टिस मध्ये 2 वर्षाच्या 20,000 किलोमीटर सायकलिंग केलं होतं. आणि रनिंग साधारण एक अंदाजे आम्ही म्हणजे 2,000 ते 2,500 किलोमीटरचं रनिंग केलं होतं. म्हणजे तो कॉन्फिडन्स प्रॅक्टिसचा आला होता. त्याचबरोबर महत्वाचा जो विषय होता तो डाईट, जो आहार, ह्या गोष्टी म्हणजे खूप काटेकोरपणे पाळायला लागत होत्या, की आहार, आराम आणि व्यायाम ह्या तिन्हीचा जो संगम आहे तो खूप बॅलन्स करायला लागत होता. आणि चौथी कसरत होती म्हणजे हे सगळं बघून व्यवसाय बघायचा. म्हणजे बायकोचं खूप मोलाचं सहकार्य आहे ह्याच्यात. म्हणजे जेवढं मी कष्ट केले तेवढेच तिने पण कष्ट केलेत हा व्यवसाय उभा करायला, वैष्णवी ग्राफिक्स आणि अभिषेक पब्लिसिटी. आणि माझे सर्व जे स्टाफ सहकारी आहे त्यांचं सगळ्यांचं योगदान आहे याच्यामध्ये. आणि मग खूप गोष्टी अशा चॅलेंजिंग व्हायच्या आणि खूप स्टाफला पण खूप असं हे वाटायचं की आता सर एवढ्या उशिरा आलेत प्रॅक्टिस करून, आता काय ऑफिसला येणार नाहीयेत. पण मी ऑफिसला म्हणजे प्रॅक्टिस झाल्यानंतर आवरून लगेच मी ऑफिसला यायचो. आणि त्यानंतर म्हणजे स्टाफला पण वाटायचं की अरे हा माणूस कसा आला एवढा वेगळा, की याला काय आराम विराम काय करायची काय गरज वाटत नाही का काय. म्हणजे अशा बऱ्याच मजेशीर गोष्टी होत असायच्या. आणि म्हणजे मी माझं जे काही पॅशन होतं ते वेगळं ठेवलं होतं आणि व्यवसाय वेगळा ठेवला होता. की व्यवसाय म्हणजे माझ्यामुळं ग्राहकांना माझ्या अडचणी येऊ नये, आणि जर आल्या तरी ते समजून घेत होते काही गोष्टी, जसं जसं समजत होतं की माझी प्रॅक्टिस पुढे पुढे जात होती. आणि मग एक दिवस असा आला की मित्रांनी ठरवलं की शुभेच्छेचा कार्यक्रम आपण घेऊया म्हणून. आणि मग त्या 4 मित्रांनी, बाकीच्या माझ्या अभिनवच्या मित्रांनी आणि बारामतीतल्या बाकीच्या मित्रांनी असं ठरवलं की तुझा शुभेच्छेचा कार्यक्रम घेऊ. आणि मग तो हे केला, बारामती क्लबला शुभेच्छेचा कार्यक्रम ठेवला होता. मग त्यावेळेस बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या बारामतीकरांना की ह्या यंगमॅन म्हणजे काय आहे काय नाहीये. आणि मग तो दिवस एक आला की ऑस्ट्रियाला जायचा. आणि मग तिथून पुढचा विषय तुम्ही सांगा आता. हा, तिथून पुढे झालेला हा यशाचा प्रवास सर, की सलग 3 वेळा तुम्ही आयर्नमॅन झालेला आहात. आणि हा प्रवास जो आहे तो सगळ्यांना थक्क करणारा आहे. कारण रॉबर्ट क्युलर नावाचा एक विचारवंत म्हणतो की यश म्हणजे काय आहे, की दररोज केलेली कृती, दररोज केलेला सराव आणि त्या सरावातून मिळणारं यश आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. 1729 आचार्य अकॅडमी आयोजित आजच्या कार्यक्रमामध्ये सतीशजी ननवरे सर आपल्याशी संवाद साधतायत. गेली 1 तास आणि 20 मिनिटं झालं सरांशी आपण संवाद साधतोय. आणि हा संवाद साधत असताना अनेक लोकांना खूप प्रेरणा मिळालेली आहे. ते करत असताना आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊयात की आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर सरांनी एक 100 किलोमीटर अंतर जे पूर्ण केलेलं आहे, ते सुद्धा रनिंग करत महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे लाडके नेते म्हणजे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना सरांनी दिलेल्या शुभेच्छा होत्या, त्या खूप अप्रतिम अशा होत्या. म्हणजे जर आपण पाहिलं तर हा हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलाने सुरू होतो. आणि हा प्रवास रविवार 26 जुलै 2020 रोजी पुणे ते बारामती नॉनस्टॉप 100 किलोमीटर अंतर सरांनी धावत पूर्ण केलं. सर त्या अनुभवाबद्दल काय सांगा? मी थोडं आता शॉर्टकट हे करतो, कारण मला माहित नव्हतं की मी एवढा वेळ बोलतोय. तुम्ही आता सांगितल्यानंतर लक्षात आलं. आणि म्हणजे की फर्स्ट आयर्नमॅन थोडस संपवतो पटकन. आणि म्हणजे ऑस्ट्रियाला गेल्यानंतर तिथली परिस्थिती, माझ्या इकडून आलेले मित्र बरोबर सपोर्टला, आणि म्हणजे की माझ्या लाईफ मधला पहिलाच हा विषय होता की फॉरेनला जाऊन स्पर्धा करायची त्यावेळेस. आणि स्विमिंग, सायकलिंग, रनिंग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्या वेळेस पहिल्यांदा म्हणजे स्पर्धा कंप्लीट करताना जो
तिरंगा घ्यायची, आधीपासून ठरलं होतं की तिरंगा हातात घेऊन ती स्पर्धा कंप्लीट करायची. आणि जे काय आयर्नमॅनचा प्रवास झाला होता म्हणजे प्रॅक्टिस मधला, आणि म्हणजे 16 म्हणजे ती ऑस्ट्रियाची जी काय स्पर्धा होती ती इतर ठिकाणी 16 तासाची असते, पण त्या ठिकाणी 17 तास होती, कारण थोडीशी ती अवघड होती म्हणून 1 तास एक्स्ट्रा होता त्या त्या स्पर्धेला. आणि ती आम्ही कंप्लीट केल्यानंतर जो काय मला आनंद होता ना, तो म्हणजे मी शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही. माझे मित्र होते त्यावेळेस ते बघताना, सुजितचा म्हणजे युट्यूब वरती तो आहे व्हिडिओ, आणि तो बघताना जे काय मी आजही बघितलं तरी मला आजही डोळ्यात पाणी येतं तो. आणि मग ती स्पर्धा कंप्लीट केली आणि तिरंगा हातात घेऊन खूप अभिमान वाटत होता की आपण आपल्या देशाचा तिरंगा घेऊन परदेशात तो हे करतोय. आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटलं की जगातला श्रीमंत व्यक्ती मीच आहे, हा फील माझा होता आणि खूप भारी वाटत होतं. त्यानंतर बारामतीत आल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा बारामतीत आलो होतो मी, म्हणजे सोनगाववरून म्हणजे परत लहानपणाकडे जातो मी थोडस, आणि त्यावेळेस म्हणजे पायात घालायला स्लीपर पण नसायची. त्या बारामतीतून म्हणजे ज्या बारामतीत माझी काही ओळख नव्हती त्याच बारामतीकरांनी मला आल्यानंतर जे काय म्हणजे माझी मिरवणूक काढली, आणि जे मला म्हणजे माझ्या कार्यापेक्षा पण मला मोठं मान दिला. तर त्या ते खूप वेगळं होतं, म्हणजे की ज्या मुलाच्या पायात घालायला चप्पल नव्हती त्याच मुलाला गाडीतून मिरवणूक काढली होती. आणि हा जो प्रवास होता तो मी त्या मिरवणुकीत माझा लहानपणापासूनचा आठवत होतो की मी कसा कसा हे होत गेलं. दुसरा विषय, आता तुम्ही जो प्रश्न विचारला की दादांचा, की आदरणीय दादांचं काम कायमच दमदार आहे महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः बारामतीकरांसाठी. म्हणजे की रेकॉर्ड ब्रेक जी काही निवडणूक लढली जाते आणि प्रत्येक जणाला असं देशात वाटतं की अरे आपली इथं का नाही होत असं, त्यातून आपला नेताच वेगळा आहे. तेवढा आत्मीयतेने जसं आपण घर बघतो आपलं की व्यवस्थित पाहिजे, तसेच दादांचं आपल्या बारामतीसाठी लक्ष तेवढं असतं की डेव्हलपमेंटच्या बाबतीत. मग मी असं ठरवलं की म्हणजे दादांच्या वाढदिवसाला आम्ही प्रत्येक वेळेस पुणे टू बारामती सायकल रॅली करतोच. म्हणजे ती जास्त हे करत नाही पण प्रसिद्ध, पण ते आम्ही करतो. म्हणजे दादांच्या वाढदिवसानिमित्त काय ना काय करतो. पण यावेळेस मी ठरवलं की म्हटलं की यावेळेस काहीतरी वेगळं करू आपण, कारण माझी अल्ट्रामॅनची स्पर्धा यावेळेस कॅन्सल झाली. मी कॅनडाला अल्ट्रामॅनच्या स्पर्धेला जाणार होतो. त्या आयर्नमॅन पेक्षा पण 2.5 पट मोठी आहे त्या स्पर्धेला. आणि योगायोग की लॉकडाऊन झालं आणि ती म्हणजे ऍक्च्युली 22 तारखेलाच मला रन करायचं होतं, आणि पण ते लॉकडाऊन पुण्याचं झाल्यामुळे जाता आलं नाही, म्हणून मग 26 तारखेला तो इव्हेंट हे केला. आणि म्हणलं दमदार नेत्यासाठी दमदार शुभेच्छा द्यायच्या की दादांना 100 वर्षाचं निरोगी आयुष्य लाभावं म्हणून 100 किलोमीटर रन करायचं. सारसबागेतल्या गणपतीची आरती केली आणि दादांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा तिथं प्रार्थना करून रन सुरुवात केली. आणि मग बारामतीत आल्यानंतर म्हणजे खूप सपोर्ट शिवाय कुठलेही अचिव्हमेंट होत नाही. तशी खूप जणांचा सपोर्ट झाला, निलेश गोडके, शैलेश गोंडे, त्याच्यानंतर परेश सर वाघमोडे, आणि खूप जण आहेत, मला आता सगळ्यांची नावं होत नाहीये, आठवत नाहीयेत. तर खूप फॅमिलीचा सपोर्ट खूप मिळाला. आणि आल्यानंतर कम्प्लीट केल्यानंतर समोर आई होती, फेसबुक लाईव्ह केलं होतं मित्रांनी त्यावेळेस, म्हणजे पूर्ण केल्यानंतर डोळ्यातून पाणी होतं आणि आनंद पण होता की आपण दादांसाठी एक वेगळ्या शुभेच्छा दिल्या. आणि याच्यातून एक मला संदेश पण द्यायचा होता की म्हणजे कुठलीही गोष्ट अशक्य नाही जर तुम्ही ठरवली तर. म्हणजे की जसे 42 किलोमीटरची मॅरेथॉन कम्प्लीट करताना तसं 100 किलोमीटर पण रन करू शकतो आपण, हे मला सांगायचं होतं युवकांना. आणि हा आम्ही ठरवलंय की दरवर्षी दादांच्या वेळेस ही मॅरेथॉन करायची इथून पुढेही फ्युचर मध्ये. की मी म्हणजे ट्रेनिंगच्या माध्यमातून ह्या गोष्टी आता करतोय पुढं. तर फार मजा आली आणि दादांना भेटायचा योग आला त्यावेळेस. दादांचे 2 शब्द कानावरती पडल्यानंतर आणि खूप असं एनर्जी आली.
भारी वाटलं. सर तो अप्रतिम असा क्षण होता, प्रत्येक बारामतीकरांसाठी अभिमानाचा क्षण होता. आम्हालाही तो ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ पाहिला त्यावेळेला एक अस्मिता जी आहे ती पूर्ण बारामतीची जागृत करण्याचं काम सर तुम्ही केलं होतं. म्हणजे तुमच्यासोबत बोलत असताना जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही, नेपोलियन हिलचं हे वाक्य तुम्ही कृतीमधनं आपल्याला दाखवलेलं आहे. अनेक विद्यार्थी आणि पालक 1729 आचार्य अकॅडमी या फेसबुक पेजवरून, युट्यूब चॅनेलवरून हा कार्यक्रम पाहतायत आणि आपल्या जो प्रेरणादायी प्रवास आहे त्या प्रवासातून अनेक युवक घडतील. कारण जर आज आपण पाहिलं तर माणसाला दररोज जशी आंघोळीची गरज आहे तशी दररोज मोटिवेशनची गरज आहे, प्रेरणेची गरज आहे. झिग झिगलर नावाचा विचारवंतांनी सांगितलेलं हे वाक्य आणि आज तुमच्या माध्यमातून हा ऐकायला मिळाला प्रवास. या मुलाखतीमधला एक शेवटचा प्रश्न सर मी तुम्हाला विचारतो. आपण आपल्या यशस्वी प्रवासाबद्दलचं पाठीमागचं प्रेरणास्थान जे आहे, अनेक लोकांनी तुम्हाला मदत केलेली आहे. तुमच्या असणाऱ्या पत्नी की ज्यांनी व्यवसायामध्ये तुम्हाला मदत केलेली आहे, तुमच्या असणारे मित्र परिवार आहे. अनेक बारामतीकरांना वाटतं की आजही तुमच्या माध्यमातून बारामतीचं नाव 3 वेळा 7 समुद्रापार तुम्ही नेलेलं आहे. तुमच्या या यशस्वी प्रवासामधलं तुमचं प्रेरणास्थान नक्की कोण होतं? प्रेरणास्थान म्हणजे की हा थोडासा असा अडचणीतला प्रश्न विचारलाय तुम्ही. पण माझी आई आणि माझे प्रत्येक टप्प्यावरती जे मला मार्गदर्शन मिळाले हे माझे प्रत्येक जण प्रेरणास्थान आहेत माझ्यासाठी. की शाळेचे माझे शिक्षक, कॉलेजचे शिक्षक असतील, मला व्यवसायामध्ये मदत करणारे माझे ग्राहक असतील आणि प्रत्येक जणांनी मला जी काय मदत केलेली आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे ती माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. हे करत असताना आम्ही आता म्हणजे की मला युवकांना असं सांगायचं याच्यातून की म्हणजे कुठलाच प्रवास असा यशाकडे जाणारा असा चकचकीत नसतो. म्हणजे तो कायम खडकांचाच असतो, अडचणीचाच असतो. त्या अडचणीवरतीच मात करून आपण आपलं ध्येय पूर्ण करायचं असतं. त्याच माध्यमातून मी म्हणजे बारामती स्पोर्ट फाउंडेशनची स्थापना करून मी सध्या व्यायामाबद्दलचं मार्गदर्शन आणि डाएट बद्दलचं मार्गदर्शन जे काय मी ह्या 4 वर्षामध्ये स्वतःला अनुभवलेलं आहे ते मी आता शेअर करायचा हे करत आहे, प्रयत्न करत आहे. आता सध्या माझ्याकडे 20 विद्यार्थी ट्रेनिंगसाठी आहेत आणि मजा वाटते की त्यातूनच मी म्हणजे एक स्वप्न बघतोय की त्यातूनच एक ऑलिम्पिक वीर व्हावा आणि बारामतीला एक गोल्ड मेडल ऑलिम्पिक मधलं यावं असं एक माझं स्वप्न आहे. आणि ती बारामतीचे जे काय तरुण पिढी आहे ते नक्की पूर्ण करतील असं मला त्यातून एक 100% आशा आहे. त्याचबरोबर आता कोरोनाचा जो काय संकट आहे त्याच्यावरून एक मला सांगायचं वाटतं की प्रत्येक जणांनी म्हणजे व्यवसाय किंवा आपले ध्येय ज्या ज्या क्षेत्रामध्ये असतील ते नक्कीच अचीव्ह करावे. पण त्याचबरोबर आपली हेल्थ तेवढीच सांभाळणं गरजेचं आहे. आणि ते जगाला दाखवून दिलंय ह्या कोविड-19 की तुम्ही जर व्यवस्थित स्ट्रॉंग असाल तरच तुमचं कुटुंब आणि तुमचं सिटी आणि तुमच्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग राहू शकतात. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. स्वतः म्हणजे त्रिसूत्री जे काय गोष्टी आहेत म्हणजे की आम्ही जे व्यायामात शिकतोय आता की पुरेशी झोप असणं गरजेचं आहे, पुरेसा आहार व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर व्यायाम या 3 गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला ज्या काही गोष्टी म्हणजे आत्मसात आहेत त्या आम्ही सांगू शकतो. आणि प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. सध्या लॉकडाऊन चाललेला आहे त्याचं लॉकडाऊनचा नियम पाळावे सगळ्यांनी आणि घरातून घरी बसूनच बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण. तुम्हाला ह्याच्यातून सांगावं वाटतंय. बऱ्याच गोष्टीत वेळ गेला, एवढा वेळची मुलाखत म्हणजे लांबली अशी मला जाणवलं नाही आणि ती सरांनी काय मला असं सूचित केलं नाही.
की लांबतोय हा विषय? नाही सर, लांबला नाहीये. तो विषय जो आहे तो खूप गरजेचा होता आणि अजून सुद्धा विद्यार्थी पालक जे आहेत ते ऐकतायत. कारण सर तुमचं कामच खूप मोठं आहे. म्हणजे सोनगाव सारख्या गावामधून सुरू केलेला प्रवास आणि त्या प्रवासामध्ये लहानपणापासूनच उद्योजकतेचे तुमच्यावर होत असणारे संस्कार, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कलेशी जपलेली आवड, कला क्षेत्रामधून तुमचा क्रीडा क्षेत्रामधला प्रवास, वैष्णवी ग्राफिक्स, अभिषेक पब्लिसिटी, म्हणजे तुमच्याबद्दल बोलत असताना सर खूप वेळ देणं गरजेचं आहे. आणि या मुलाखतीमधून खूप जे विद्यार्थ्यांना जी प्रेरणा मिळावी हाच उद्देश 1729 आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून होता. तुमच्यासाठी बोलत असताना सर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या तारकांची, आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची, असेल ज्याची इच्छा जाणगी मार्ग त्याला मिळतील सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि हे आयुष्याला उत्तर देत असताना आपल्या बारामतीचं नाव आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून, आपल्या क्रीडा क्षेत्रातील माध्यमातून सतीजी नरवरे सरांनी खूप मोठं केलेलं आहे. सरांना खूप खूप असे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की सर, आपण आपला जो बहुमूल्य वेळ आहे तो आज या ठिकाणी दिला. हा कार्यक्रम कायम रेकॉर्ड राहणार आहे. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपण हा कार्यक्रम पोहोचवतोय, कारण विद्यार्थ्यांना कळावं की सिन्सिअरिटी आणि हार्ड वर्किंग हे 2 गुण असल्याशिवाय आयुष्यात कोणीही सक्सेस होत नाही. आज विद्यार्थ्यांना लगेच वाटतं की आम्ही यशस्वी व्हावं, कुठल्याही उद्योजकाला असं वाटतं की लगेच मला यश मिळावं, परंतु ह्या यशामध्ये खडतर प्रवास करावा लागतो आणि तो प्रवास आपण केलेला आहे. सर, आपल्या कार्याला आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपल्याला जो तुम्ही बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सुद्धा मी आपलं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. कारण हा कार्यक्रम त्या ठिकाणी कुठंच असा वाटला नाही की त्या ठिकाणी खूप वेळ चाललाय, कारण तुमच्या ऐकणं ही कुतूहलता होती. अनेक प्रेक्षकांनी सुद्धा, पालकांनी असतील, विद्यार्थ्यांनी असतील, लिंबाने सर जे आहेत ते एका कॉलेजचे प्राचार्य आहेत, ते सुद्धा हा कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकत होते आणि त्यांनी दिलेली कमेंट होती की अशा प्रकारचे असं सरांची मुलाखत एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसमोर व्हावी आणि ते विद्यार्थ्यांना कळावं की माझ्यात एक खेळाडू आहे, माझ्यात एक उद्योजक आहे, तो फक्त मला पुढे करण्याची गरज आहे. अशा पद्धतीच्या कमेंट्स या निमित्तानं आलेल्या होत्या आणि त्या कमेंट्स म्हणजेच या कार्यक्रमासाठी प्रेरणा देत आहेत. सर, मनपूर्वक तुमचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. धन्यवाद. आचार्य अकॅडमीचे पण खूप खूप आभार मानतो मी की तुम्ही मला संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर.